Susan, you started the recording also, I think. Hello? Hello? हॅलो. आता येते Yeah, आवाज? I think, yeah, I think you started the recording also. Oh, okay. Yeah, start the prayers Done. and more people Thank you. can come on the screen, okay? Yeah. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Thank you, Amen. Yes. Sinora, you? Susan will introduce you. No, you. Yes. Ah, anybody. Should I go ahead? Yes, please. So I from EEP JCC would like to thank Mr. Collette for taking Kabbalah sessions where we get to learn different aspects of meaning about life, about Torah, the way we have always looked at things, and after the session the way we look at things is completely different, so it's adding a lot of light in the way we can look at the brighter side. So I thank you for the sessions that you conduct. All over to you, Mr. Collett. Thank you. Can you take me in the middle, like? Okay, because it's showing me already you're in It's the spotlight or something on the Yeah, screen. you have to You can spotlight. click on my video and maybe. yeah, it's done. Okay, it's showing me. Wait. Mhm. Yes, now it's done. ओके, थँक्यू व्हेरी मच. जास्ती माणसं येऊ शकतात आपल्या स्क्रीनवर. असं काय हे नाही आहे की स्क्रीनवर नाही पाहिजे तुम्ही. मला पाहिजे जास्ती माणसं येतील स्क्रीनवर. तर या कोणतरी नवीन नवीन या. ओके, आजचा लेक्चर जो आहे ना, आता काहीतरी वेगळा सब्जेक्ट घेतलाय मी. सब्जेक्ट वेगळा टाकला होता, सुजननी काहीतरी वेगळा लिहिला. सब्जेक्ट होता काय, सुजननी काय टाकला तुम्ही वाचतो बोलले, स्पिरिच्युअल व्हॉट यू पुट सुजन? Stories, spiritual stories from Kabbalah. ओके, तर स्पिरिच्युअल स्टोरीज फ्रॉम कब्बाला म्हणजे कब्बालाच्या स्टोरीज नाहीत. Okay. स्टोरीज अबाउट स्टोरी स्टोरीज फ्रॉम स्क्रिप्चर्स. स्टोरीज फ्रॉम स्क्रिप्चर्स. स्क्रिप्चर्स म्हणजे आपल्या वेगवेगळे जे स्क्रिप्चर्स आहेत ना, ते त्याच्यामधल्या Mm-hmm. स्टोरीज विच पॉइंट्स टू कब्बालिस्टिकल मॉरल्स. ओके, तर मी Okay. तुम्हाला सांगीन. तर मी आहे ना 5 स्टोरी ठरवलेल्या आहेत घ्यायच्या, 5 स्टोरीज. ओके, एक तर 3 स्टोरीज तर माझ्या टीचर्सच्या आहेत. एक माझी मम्मी सांगायची, एक माझा डॅडी सांगायचा, एक माझा अंकल एजरा अंकल सांगायचा. म्हणजे माझे टीचर्स आहेत, मम्मी, डॅडी आणि एजरा अंकल. एजरा अंकल माहिती आहे ना, एजरा अंकल माझा टीचर आहेत कब्बाला, त्यांनी शिकवलं मला. त्याच्यानंतरची पुढची एक स्टोरी आहे ती मला वाटतं तलमुद मधली आहे. मिद्राश मधली आहे. मिद्राश तेलीम मधली एक स्टोरी आहे आणि एक स्टोरी तलमुद मधली आहे. तर असं आपण 5 स्टोरी घेणार आहे. आणि 5 स्टोरी मध्ये फक्त मी बडबड नाही करणार आहे, तर तुम्हाला मला मॉरल ऑफ द स्टोरी, कारण मी कधी पण स्टोरी सांगतो तर मॉरल ऑफ द स्टोरी असतं ना, तर आपल्याला मॉरल ऑफ द स्टोरी डिस्कस करायचं आहे. कारण डिस्कस केल्यावर आणि आपण क्वेश्चन्स विचारल्यावरच आपल्याला त्याच्यामध्ये जास्ती जाता येईल. त्याच्या आधी पहिले कोणाला काय क्वेश्चन असेल तर क्वेश्चन विचारा, आणि नंतर लास्ट मध्ये आपलं मग क्वेश्चन्स येतात काहीतरी वेगळं, आणि मग लेक्चर वाढतो. तर क्वेश्चन्स काय असतील, कोणाला काय क्वेश्चन असतील तर क्वेश्चन्स विचारा. एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स? कोणाचा हात बीत वर ना आहे तर विल स्टार्ट. ओके, तर पहिली स्टोरी आहे ही माझी मम्मी सांगायची. माझी मम्मी आमच्या सगळ्या घरी सगळ्यांना सांगायची
आणि फक्त म्हणजे आम्हालाच नाही सांगायची, आमच्या फ्रेंड्स लोकांना सांगायची, आमचं कोण स्कूल मधलं फ्रेंड झालं त्यांना सांगायची. नंतर नंतर म्हणजे मम्मीच्या मैत्रिणी यायच्या, कधी काय कोण असं घरी आला हे आला तर ते कधीतरी असं काहीतरी झाला तर मम्मी मग ती स्टोरी सांगायची आणि मग ती माणसं त्या स्टोरी मधलं मॉरल घ्यायची आणि माणसं समजायची मम्मीनी काय स्टोरी सांगितली. तर स्टोरी अशी आहे, स्टोरी काय आहे, एका झाडाखाली एक माणूस झोपला होता. ओके, ही स्टोरी सगळ्यांना माहिती आहे तरी पण मी परत सांगेन. तर ही काय स्टोरी आहे, एका झाडाखाली एक माणूस झोपला होता. एक झाड होतं, त्या झाडाखाली एक माणूस झोपला होता. कडनं असं चालत 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 एक कडनं असं चालत चालत एक चोर आला. चोर होता तो चोर. ओके, सकाळी सकाळी चोर असा चालत चालत आला. तो चोर चालत चालत जेव्हा आला तर त्याने काय बघितलं, एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. तो त्याच्याकडे बघताना काय बोलते, हा वाटतंय रात्री काहीतरी चोरी बिरी केली असेल, डल्ला बिल्ला मारला असेल रात्री, चोरी बिरी करण्यामध्ये बिझी असेल, आता थकलाय, सकाळ दिवस दिवस झाला की झोपलाय झाडाखाली. आणि निघून जातो तो चोर. त्याच्यानंतर एक कामगार, वर्कर, काम करणारा माणूस तिकडनं असं पास होत असतो. पास होताना तो बघतो की एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. तो बोलतो, अरे वाटते रात्रभर नाईट ड्युटी वगैरे केली असेल, रात्रभर काम करून खूप थकलाय माणूस वाटते. घरी जायच्या पहिलेच त्याला झोप आली असेल तर इथं झोपला त्याला, थोडा टाइम झोपला आणि जाईल घरी. आणि तो निघून जातो. त्याच्यानंतर तिकडनं एक बेवडा, दारू पिलेला बेवडा माणूस पास होतो. तो पास होताना एका झाडाखाली एक माणूस झोपलेला होता. आणि त्या माणसाला बघून तो काय बोलतो, अरे वाटतंय जास्ती सकाळी सकाळी जास्ती पिल्ली, एवढी पिल्ली की दारू चढली त्याला आणि पडला इथं झाडाखाली. त्यानंतर दारू उतरेल तर उठेल आणि जाईल घरी. निघून जातो तो. त्याच्यानंतर शरोना आंटी तिथून इशारा करते. त्याच्यानंतर तिकडनं एक साधू माणूस जातो. साधू माणूस, साधू असतं एकदम, सद्दिक सद्दिक माणूस, तो जात असतो. तो जाताना बघतो तर एका झाडाखाली एक माणूस झोपलेला दिसतो. तो बोलतो, अरे वाटते कोणतरी एक खूप महान माणूस आहे हा, याच्यासाठी देवाने एवढा मस्त झाड उगवलाय, सावली उवली पाडली आहे आणि देवाने याच्यासाठी हा थकला म्हणून एवढा बंदोबस्त करून ठेवलाय. खरोखर कितीतरी महान माणूस असेल तो. आणि तो तिकडनं निघून जातो. मॉरल ऑफ द स्टोरी काय? मॉरल ऑफ द स्टोरी सांगा कोणतरी. सर्व आपला जे आहे त्याच्याबद्दल, म्हणजे ते त्या माणसाच्या बद्दल सोचून दे जस्ट वॉक अवे. येस. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय, आपण जसा असतो तसं आपण दुसऱ्या माणसांबद्दल तसाच विचार करतो. आपण जसा असतो ना तसाच दुसरा माणूस आपल्याला दिसतो. आपण जर चोर असू ना तर आपल्याला जग दुनिया चोर दिसतं. आपण जर नशेमध्ये असू ना तर आपली अख्खी जग दुनिया नशेमध्ये दिसतं. आपण जर चांगलं असू तर आपल्याला जग दुनिया चांगला दिसतं. आपण जर रागामध्ये असू तर आपल्या अख्खी जग दुनिया रागीत दिसतं. आपण जर भूलभुलैयामध्ये असतो तर आपल्याला अख्खी जग दुनिया भूलभुलैया दिसतं, सॅड दिसतं. आपण सॅड असलो तर सॅड दिसतं. ओके, ही पहिली गोष्ट. ही कोण सांगायची? माझी मम्मी सांगायची. आणि माझी मम्मी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सांगायची, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. कधी कोण पंचायत करायला आला ना, मी पंचायत करायला आली की माझी मम्मी पहिली ही गोष्ट सांगायची की त्यांची पंचायत बंद व्हायची. सेकंड गोष्ट, ओके, सेकंड गोष्ट काय आहे, डॅडी सांगायचं माझा. आणि ही गोष्ट मी काय झालं माहिती, ही गोष्ट संपल्यावर मी तुम्हाला सांगेन. मला आठवत नव्हती ही गोष्ट. आणि नंतर मला आहे ना ह्या सेम टाईप मधली एक ज्युईश गोष्ट पण मिळाली. म्हणजे ज्युईश आपल्या ह्याच्यामध्ये पण तशी गोष्ट आहे, ज्युईश ट्रेडिशन मध्ये पण गोष्ट आहे. आपल्या नाही म्हणजे आश्केनाझी वगैरे आहेत ना त्या लोकांच्या ट्रेडिशन मध्ये पण सेम गोष्ट आहे. तर गोष्ट काय आहे की एकदा काय झालं, एका आहे ना राज्यामध्ये, एका किंगडम मध्ये खूप खूप एकदम वाईज, एकदम हुशार वाईज माणूस आला त्या राज्यामध्ये. आणि त्या राज्यामध्ये येऊन त्या राजाला काय सांगितलं की ह्या जगामध्ये सगळ्यात वाईज आहे ना मी आहे, सगळ्यात हुशार वाईज माणूस मी आहे. तर जर तुझ्या राज्यामध्ये माझ्यापेक्षा कोण वाईज वाईज माणूस असेल ना तर मी हार मानेन. जर नसेल ना तर मग तुला मला आहे ना 1,000 सुवर्ण मुद्रा, मराठीमध्ये होते ना, 1,000 सुवर्ण मुद्रा द्यायला लागतील. तर राजा बोलतो ठीक आहे देऊ, आपण चेक करू.
तो मग राजा दवंडी पिटवतो. अख्ख्या गावामध्ये दवंडी पिटली जाते, अख्ख्या राज्यामध्ये दवंडी पिटली जाते. पण दवंडी पिटल्यावर सगळी माणसं बोलतात की अरे एवढा हुशार माणूस कोण आला, एवढा वाईज मॅन आलाय कोण, त्याच्या संगती कोण कॉम्पिटिशन करत. कॉम्पिटिशन करायला पण म्हणजे एवढा वाईज माणूस पाहिजे ना कोणतरी, तर काय कोण कॉम्पिटिशन करायला तयार नसतं. तर एक अशी बाई असते, ती तिच्या नवऱ्याला बोलतो की काय काम धंदा नाही करत, काय नाही, घरी बसून असतंस, हे जा जरा जाऊन हे लक तुझा आजमाव काहीतरी, जा राजाने बोललाय काहीतरी जाऊन ये, काय हारलास तरी तुला काय हे नाही मिळणार आहे. तो बोलतो ठीक आहे, जा माझा टिफिन विफिन पॅक कर, मी जातो करून. तो जातो टिफिन पॅक करतो जातो. आता ती लोक राज दरबार भरलेला आहे, तो वाईज मॅन बसलाय त्याच्या खुर्चीवर, आणि हा कोणतरी एक माणूस आलाय ज्याला दवंडी पिटल्यावर आलाय, त्याच्या संगती कॉम्पिटिशन करायला. तर राजा बोलतो की हा असा अमुक अमुक राज्यात अमुक अमुक राज्यातला वाईज मॅन आलेला आहे, आणि त्यांनी हे ठेवलेले आहे, पैज लावलेली आहे की त्याच्यापेक्षा वाईज कोण नाही. पण आता हे कोणतरी कोणतरी कर आलं आपल्या गावावरून, ते सगळ्यात वाईज आहेत असं त्यांना वाटतंय, आणि आपल्याला पण समजेल की ते वाईज आहेत, तर आपण त्यांची कॉम्पिटिशन घेऊ. तर तो बोलतो की हा चला कॉम्पिटिशनला सुरुवात करा, तुमच्या काय पैज आहे त्याला. तर हा वाईज मॅन जो असतो ना, तो काय बोलतो की मी आहे ना क्वेश्चन्स विचारणार आहे, आणि त्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचं. जर क्वेश्चनचं आन्सर दिलं तर तुमच्या राज्यामधला तो माणूस सगळ्यात वाईज आहे, नाही दिलात तर मी वाईज आहे, मग तुम्हाला मला प्राइज द्यायला लागेल. बोलते हा विचारा. बोलते नाही पण अजून एक अट आहे. बोलते का अजून एक अट आहे? बोलते अट अशी आहे की मी आहे ना ते क्वेश्चन्स आहे ना आवाज काढल्याशिवाय विदाऊट व्हॉइस विचारणार आहे, इशाऱ्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये विचारणार आहे, इशाऱ्यांमध्ये विचारणार आहे. तर त्यांनी पण मला इशाऱ्यांमध्येच उत्तर द्यायचा, बोलायचं नाही, कारण मी एवढा हुशार आहे, एवढा वाईज आहे. तो बोलते ठीक आहे दे, सांगा. बोलते पहिला क्वेश्चन. तो बोलते पहिला क्वेश्चन. तो बोलतो पहिला क्वेश्चन. तर सगळी माणसं त्या माणसाला बोलते हा उत्तर द्या हो, कोण कर आहेत ना ते गावावरून आले, त्यांना बोलतो उत्तर द्या. तो लगेच उत्तर देतो. तो हा वाईज मॅन टाली मारतो. टाली मारतो. मग परत तो वाईज मॅन बोलतो हा उत्तर द्या. तर तो समोरचा माणूस काय उत्तर देतो, आता तो गावातून आलेला तो उत्तर देतो. हा बोलतो तो बोलतो हा पहिला बोलता एक. तो बोलतो हा बोलतो तो बोलतो मग तो वाईज मॅन बोलतो वा व्हेरी गुड. तो काय करतो, एक काठी घेतो आणि काठीने आहे ना जमिनीवर आहे ना 7 लाईन्स टाकतो. 7 लाईन म्हणतो, 1 2 3 4 5 6 7 लाईन बनवतो, आणि त्याला बोलतो असा होतो. तो येतो उठून, आपल्या गावातला माणूस काठी घेतो आणि त्या 7 लाईनीच्या मध्ये अशी एक लाईन, अशा 7 लाईन असतात ना, त्याच्या अशी मध्ये एक लाईन काढतो. तो बोलतो व्हेरी गुड. तो विचारतो चौथा लास्ट क्वेश्चन विचारता बोलतोय. तर तो माणूस काय करतो, त्याचा गटडी उघडतं आणि गटडीमधून दुधाचा तांब्या असतं ना, दुधाचा तांब्या, ते आणून समोर ठेवतो. तो माणूस लगेच नमस्कार करतं, त्याला हे करतं, पाया पडतं त्याचा. बोलते तुमचा माणूस खूप महान आहे, तो जिंकला, तुमच्या राज्यातच सगळ्यात महान माणूस आहे, माझ्यापेक्षा महान आहे, मी चाललो. आणि तो जायला निघतो. लगेच राजा या माणसाचा सगळा, तो गावातून आलेल्या माणसाचा सत्कार बित्कार करतो, त्याला पैसे सोन्याच्या मुद्रा देतो, 1000 सोन्याच्या मुद्रा याला द्यायच्या त्याला देतो, आणि हा आपला गावाला निघतो. पण राजा बोलतो अरे त्या दुसऱ्या गावातल्या माणसाला पण बोलवा, त्या दुसऱ्या राज्यातल्या, आपण त्याला पण काहीतरी गिफ्ट देऊ करून. तर बोलवतो त्याला. बोलतो अरे तुम्ही हारला तरी काय झाला, तुमच्या माय आम्हाला समजलं, आमच्या राज्यात पण चांगली माणसं, हुशार माणसं हे ते करून, तुम्ही प्रश्न काय विचारलात ते आम्हाला सांगा, आम्हाला काही समजलं नाही, तुम्ही काय प्रश्न उत्तर केलात, कारण सगळा तुमच्या मुख्यामध्ये झाला. तो मी बोललो की एक तत्व आहे. तो पहिला प्रश्न होता माझा की ह्या जगामध्ये एक तत्व आहे. तर मग त्यांनी काय उत्तर दिला, त्यांनी बोलला की तत्व एक आहेत, पण त्याचं 2 रूप आहेत, एक मेल आणि एक फिमेल, असं 2 रूप असतात. तत्व एक असतं पण त्याचं रूप किती आहेत, 2 आहेत, मेल आणि फिमेल.
बोलते अरे व्हेरी गुड, हा हा बरोबर बरोबर, काय त्याला माहिती आहे. ते दुसरा प्रश्न काय बोलतो, दुसरा प्रश्न विचारला की 5 एलिमेंट्स आहेत, पंचमहाभूत आहेत, 5 एलिमेंट्स असतात जगामध्ये. मग त्याने काय उत्तर दिला, तो बोला की 5 एलिमेंट असलं तरी पण माणूस 5 पंचमहाभूत एक झाल्यावर माणूस बनतो. 5 एक झाल्यावरच माणूस बनतो. ते व्हेरी गुड, अरे वा, काय तुमचा इशाऱ्यामध्ये क्वेश्चन होता. म्हणजे पुढचा क्वेश्चन काय होता, म्हणजे पुढचा क्वेश्चन मी त्याला विचारला की किती आकाश आहेत, ह्या 7 आकाश आहेत, 7 आकाश आहेत, 7 युनिव्हर्स आहेत, 7 हेव्हन्स आहेत करून. तर मग त्यांनी काय आन्सर दिला, त्यांनी आन्सर दिला की 7 युनिव्हर्स आहेत, पण त्या 7 युनिव्हर्स मध्ये एक अशी डिव्हिजन आहे, त्या डिव्हिजन मध्ये आपला सोलार सिस्टम आणि आपला हे आहे करून अख्खी एक गॅलेक्सी आहे, अख्खी एक युनिव्हर्स आहे, गॅलेक्सी आहे. अरे वा, कसं काय त्याला माहिती असेल. त्याने मग लास्ट क्वेश्चन काय, मी त्याला विचारलं त्या गॅलेक्सीचं नाव काय, गॅलेक्सीचं नाव काय. तर त्यांनी सांगितलं त्या गॅलेक्सीचं नाव मिल्की वे गॅलेक्सी, दुधाचा भांडा दिला. त्यांनी मला सांगितलं मिल्की वे गॅलेक्सी. ओके. राजा बोलता अरे काय तू क्वेश्चन विचारलं, एवढं डीप डीप क्वेश्चन विचारलं आणि आमच्या माणसाला सगळा येत होता करून. आता सगळी माणसं आता ह्याच्या पुढे पण, आता हा चाललाय ना गावाला चाललाय, तर सगळी माणसं त्याला ढोलबाजा घेऊन चाललेत आणि बसला आता जेवायला. बोलते पण साहेब तुम्ही आन्सर दिला, उत्तर दिलं, पण आम्हाला काही समजलंच नाही, तुम्ही काय इशाऱ्यामध्ये दोघांनी काहीतरी केला, आम्हाला काही समजलं, सांगा तरी आम्हाला काहीतरी. तो बोलते की त्याने मला बोलला की मी तुझा 1 डोला फोडीन. मी बोललो 2 डोले फोडीन. तो मला बोलला लाफा मारीन. मी बोललो बुद्धा मारीन तुला. तो मला विचारते की तू 7 चपात्या खातस काय, म्हणून त्याने असं 7 रेगा केला ना, तू तू यांनी विचारला काय एवढा ताकद कशी तुला, 7 चपात्या खातस काय. तो बोललो नाही मी आहे ना 7 नाही खात, मी 3.5 सकाळी खातो, 3.5 संध्याकाळी खातो. 7 चपात्या नाही खात, एकदम नाही खात, अर्ध्या अर्ध्या खातो, सकाळी 3.5 संध्याकाळी 3.5. मग त्यांनी विचारलं कशा संगती खातस, तुम्ही बोललो मी दुधा संगती दह्या संगती खातो, म्हणून मी दाखवलं माझं दूध आणि दही. मग ते असा, आणि मग तो मानून निघून जातो. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे सांगा आता मला. म्हणजे तुम्ही मॉरल सांगितल्यावर मी अजून काहीतरी सांगणार होता, जी माझ्यासाठी काल ती गोष्ट घडली ती. मॉरल ऑफ द स्टोरी, व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. You should not means कोणाला खाली नाही हे करायला पाहिजेस सगळं. प्रत्येक जण आपापल्या रीतीने बघतो, समजतं. हा, काय काय, परत परत वन मोर टाइम. you- प्रत्येक जण हा. आपापल्या बाजूनी समजतं त्याला काय समजायचं आहे ते. आपल्याला हा जग आहे ना, पहिल्या ह्याच्यामध्ये कसं आपल्याला हा जग कसा दिसतं, आपल्यासारखं दिसतं, बरोबर. पण हा जग आहे ना आपल्याला कसा तसा का दिसतं, कारण आपण जसा इंटरप्रेट करतो ना तसा आपल्याला तो जग दिसतो, आपण इंटरप्रेट करतो. कारण त्या हुशार माणसानी, त्या वाईज माणसानी क्वेश्चन विचारलं ना, तर त्याचा वेगळा इंटरप्रिटेशन होता त्या क्वेश्चनचा, आणि ह्याने आन्सर दिलं ना, ह्याचा त्या क्वेश्चनचा इंटरप्रिटेशनच वेगळा होता. गोष्टीमध्ये आपण नुसती मजा 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 म्हणून गोष्टीमध्ये आपण हे केला. ओके, तर ज्युईश गोष्ट काय आहे, ज्युईश गोष्ट अशी आहे, म्हणजे ही सेम ज्युईश गोष्ट पण आहे. ज्युईश गोष्ट अशी आहे की एकदा रोम मध्ये आहे ना, इटालीमध्ये ख्रिश्चन लोकांनी सांगितलं की सगळ्या ज्युईश लोकांनी आयदर कन्वर्ट व्हा, नाही तर तुम्ही देश सोडून जा. तर तिकडे एक राब्बी राहायचा. तो राब्बी जाऊन राजाला बोलला की असं काय करतस तू, असं नको करू, काहीतरी असंच उगाचच्या उगाच जायचं कसं सांगतस, आपण काहीतरी आर्ग्युमेंट करू, हे करू, आपला डिबेट होऊ दे. मग डिबेट मध्ये जर आम्ही हारलो तर आम्ही सगळं ख्रिश्चन होऊ, नाही तर आम्ही देश सोडून जाऊ. आणि तो दुसरा, म्हणजे तुम्ही जर जिंकलो, आम्ही जर जिंकलो तर आम्ही इथं राहू. तो राजा बोलतो ठीक आहे ठीक आहे, मग पोपला बोलवतो, मग पोप बसतं आणि मग तिथं राब्बी बसतो. ओके, पण तो जो राब्बी असतो ना, तो राब्बी नसतो, तो राब्बी नाही, तो आपला शम्मस बाबासारखा राब्बी असतो. कम्युनिटीचं काम करून बिरून असा हकाम बाबा झालेला असा हे असतं, पण तो लीडर असतो त्या कम्युनिटीचा. तर तो बसतो, त्याला सगळेजण राब्बी बोलत असतात, पण तो बसतो त्या हकाम बाबाला बोलत असतात म्हणून बसतो. तर मग तो आता पोप येतो, आणि पोप त्या माणसाला सांगतो की, पोप सांगतो, मग खकाम बाबा काय बोलतात, खकाम बाबा बोलता मग पोप सांगता
पोप सांगतं की खकाम बाबा काय सांगता, खकाम बाबा सांगता पोप काय करतं, लगेच वाईन काढतं आणि त्याचं ते बेखमीर भाकरी असतं ना, ते काय ख्रिश्चन लोक देतात ना मास मध्ये त्यांचा, ते काढतं याला हे करून कन्वर्ट व्हायसाठी. तर हा लगेच खकाम बाबा त्याचा टिफिन उघडतं आणि एक ऍपल काढतं आणि ऍपल दाखवतं. पोप बोलतो नाही नाही, ही लोक जिंकले, ही लोक राहू शकतात आपल्या याच्यामध्ये, कारण ही लोक आमचा जो हे झाला त्याच्यामध्ये ती लोक जिंकले करून. मग आता तो पोपला विचारतं की काय विचारलं, म्हणजे आता ते सगळ्या फुलं आपल्या आपल्या घरी गेलं सगळं. मग पोपला विचारतं राजा काय विचारलंस तू, तर पोपला विचारतं, तर पोप बोलतो की मी त्याला सांगितलं की 3 आहेत, फादर, होली स्पिरिट आणि सन, 3 गोष्टी आहेत ह्या जगामध्ये. तर त्यांनी सांगितलं नाही नाही 3 नाहीत, 3 जरी असलं तरी आपल्या सगळ्यांचा एकच देव आहे, एकच देव आहे, कारण आपण सगळे स्क्रिप्चर हे करतो, त्याच्यामध्ये एकच देव आहे. तर 3 नाही 4 नाही, एकच देव आहे. म्हणजे दुसरा काय विचारलास, म्हणजे दुसरा मी त्याला बोललो की अख्ख्या जगामध्ये देवाचं राज्य आहे, सगळीकडे देवाचं राज्य आहे. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं सगळीकडे देवाचं राज्य आहे, पण आता इथं पण देवाचंच राज्य आहे. त्यांनी सांगितलं की आता पण इथं देव प्रेझेंट आहे, आता पण इथं देवाचंच राज्य आहे. मग तुम्हाला लास्ट मध्ये काय बोललास, तुम्ही लास्ट मध्ये त्याला बोललो की हे जर घेतलास वाईन आणि हे तू घेतलास तर सगळ्या सगळ्या सीन पासून तुला सुटका मिळेल, तर तुम्ही कन्वर्ट व्हा, सुटका मिळेल. तर त्यांनी काय सांगितलं, बोलले त्यांनी मला आठवण करून दिली तरी आदामनी केलेली जी फर्स्ट सीन आहे ना ऍपलची, त्याच्यापासून कसा सुटका मिळेल. मग राबी त्या हकाम बाबाला विचारतात सगळे गावातली माणसं, अरे बाबा काय क्वेश्चन विचारला, आन्सर सांगा आम्हाला, क्वेश्चन आन्सर सांगा काय. तो बोलते, तो मला बोलला की 3 दिवसात आहे ना कंट्री सोडून जा, 3 दिवसात आमची कंट्री सोडून जातो मला. मी बोललो नाही नाही नाही, आम्ही नाही जाणार, आम्ही इथंच राहणार, इथंच राहणार. मग दुसरा काय होता बोलते, दुसरा तो मला दुसरा सेकंड क्वेश्चन त्यांनी बोलला की मला आहे ना पाहिजे की तुम्ही आहे ना आजूबाजूचा सगळा प्रदेश सोडून जाल, नुसती कंट्री ना, आजूबाजूचा आमच्या सगळा सगळा आहे ना ते सगळा सोडून जाल करून. तर मी बोललो आम्ही जाणार नाही, इथंच राहणार. आम्ही जाणार नाही, इथंच राहणार आम्ही. बोलते मग तिसरा काय बोलते, त्याला भूक लागली, त्यांनी त्याचा टिफिन उघडला खायला, मग मी माझा टिफिन उघडला खायला. ठीक आहे, सेम सेम आहे. मी ही गोष्ट मला काल ह्याच्यामध्ये मिळाली. तर सांगायचं आहे काय, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की आपण आहे ना, काय पण झालं ना या जगामध्ये, काय पण होतं ना, तर आपण इंटरप्रेट आपण जसं आहोत ना तसं इंटरप्रेट करतो, आपल्याला पाहिजे तसं इंटरप्रेट. हा, आणि काय गोष्ट झाली की ही गोष्ट मला आठवत नव्हती, कारण त्या हुशार माणसानी आणि हुशार माणूस काय बोलतोय ना ते मला आठवत नव्हता की एक देव आहे आणि एक आहे आणि 5 आहेत, 5 पंचमहाभूते आठवत नव्हता ती. तर मी माझ्या बहिणीला फोन केला की डॅडी गोष्ट सांगायचं, त्याच्यामध्ये असं काहीतरी गोष्ट होती. तर ती बोलली हा मला आठवते, अशी अशी गोष्ट होती. म्हणलं मग काय आहे ते, तर ती बोलते नाही असं आहे ते, काय 1 डोला फोडीन 2 डोला फोडीन. तो ते मला ते आठवते, 1 डोला फोडीन 2 डोला फोडीन, पुढचा ना आठवत आहे. तर माझी बहीण बोलते, मग माझी बहीण बोलते, मला वाटतं की आपण दोघांना बुद्धू आहोत, कारण आपल्याला हुशार माणसांचा नाही आठवत आहे. तर मग नंतर आम्ही डिस्कस केलं, मग आम्हाला आठवलं. मग ती अशी बोलली लगेच की हा रे, एवढ्या वर्षानंतर ती गोष्ट आपल्याला आठवली, पण आपल्याला ते बुद्धू माणसातच सगळं आठवतंय, हुशार माणसाचं काय आठवत नाही. इथे क्वेश्चन काय विचारलं, 1 डोला 2 डोला फोडीन, लाफा मारीन, हे सगळं आठवते, पण त्याचा वाईट साईड काय आहे ते नाही आठवत आहे. नेक्स्ट गोष्ट आहे एजरा अंकल बोलायचं. एजरा अंकल ही गोष्ट सांगा. एजरा अंकल काय गोष्ट सांगायचं ना, ही शोषणना मावशी या लोकांना सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. एजरा अंकल आहे ना गोष्ट सांगायचं, ती गोष्ट मी शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. शॉर्ट मध्ये काय आहे की आहे ना, एजरा अंकल अशी ऍक्टिंग वगैरे करून सगळ्यांना बसवायचं आणि एजरा ऍक्टिंग करून आणि हे सांगायचं, आणि मग सांगायचं मी असं चाललो होतो आणि मी इथं गेलो आणि मला दिसत नाही, मी दगडाला पडलो. मग मला कोणतरी माझा दोस्त बोलला की अरे तुला नंबर आलाय, चष्मा घेतला पाहिजे, तुला चष्मा लावायला जा करून. मग मी चष्मेवाल्याकडे गेलो. चष्मेवाल्याकडे गेल्यावर काय झालं, चष्मेवाल्याकडे गेल्यावर त्या चष्मेवाल्याने मला असं हे लावलं आणि बोलला की बघ हा नंबर आहे काय. तर तो नंबर लागल्याबरोबर मला सगळा मोठा मोठा दिसायला लागला, सगळा मोठा मोठा दिसते. मी बोला अरे हा मस्त चष्मा, हाच द्या हाच द्या. आणि मला सगळा पहिलेपासून चांगला, पहिले दिसायचं त्याच्यापेक्षा चांगला दिसते, सगळा मोठा मोठा दिसते. मग तो चष्मा मी घेतला आणि मग तो चष्मा घेतल्यावर काय, मी तो चष्मा घेऊन चाललो होतो.
मी बाजारातून आता जाता जाता बघितलं तर बाजारात एक बाई आहे ना कलिंगड विकत होती. मी तिला विचारलं, अरे नाही कलिंगड नाही विकत होती. एक बाई आहे ना वांगी विकत होती, एवढी मोठी मोठी वांगी. अरे मी बोललो, मावशी वांगी एवढी मोठी मोठी वांगी कशी दिली वांगी? तर ती मावशी बोलते, अरे वांगी कुठं वांगी? बोलते, हा ही काय ही वांगी कशी दिली? अरे बोलते, मेल्या तुझं डोळं फुटलं काय, जरा बघ ती वांगी नाही ते जांभूळ आहेत. अंकल मग तिकडनं पुढं पुढे गेल्यावर अंकलनी म्हटलं, एवढं मोठं मोठं टरबूज विकते टरबूज. अरे काका टरबूज कसं दिलं? तो मग बघते तोंड बघते, टरबूज काय टरबूज? अरे टरबूज कसं दिलं एवढं पिकलेलं? तो बोलते, अरे डोळं फुटलेत काय तुझं? टरबूज नाही ते लिंबू आहेत. असा 2-4 गोष्टी अजून काय काय सांगायचं. आणि मग मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? मॉरल ऑफ द स्टोरी सांगा आता. त्यांनी म्हणजे चष्मा असा घेतला जो विच वॉज शोईंग एव्हरीथिंग इन अ बिग दिस थिंग मॉरल शेप. ऑफ द स्टोरी. Moral that you should not do according to others. You should think yourself. मॉरल ऑफ द स्टोरी, तुम्ही जो चष्मा घातला असाल तसा तुम्हाला तो जग दिसतं. हा, ओके. तो चष्मा तुम्ही घातलाय ना, त्या चष्म्याच्या हिशोबाने तुम्हाला जग दिसतं. तुम्ही जर बरोबर. रागाचा चष्मा घातलाय तर तुम्हाला जग रागीट दिसतं. तुम्ही लाल चष्मा घातलाय तर अख्खा जग तुम्हाला लाल दिसल. लाल दिसल, बरोबर. हा, तुम्ही जर चष्मा काय घातलाय ना तुम्ही, आपण जर आहे ना तोराचा चष्मा घातला ना तर आपल्याला अख्खा जग दुनिया आहे ना तोरासारखी वाटतं. म्हणून तोरा आपल्याला काय सांगतं की देवानी जग दुनिया कशी बघितली? तोरामध्ये बघून बघितली. तर मग आपण तोराचा चष्मा घातला तर आपल्याला जग दुनिया कशी दिसतं? तोरासारखी दिसतं. जर आपण कुराणचा चष्मा घातला ना तर आपल्याला जग दुनिया कुराणसारखी दिसेल. जर आपण आयडल वर्शिपचा चष्मा घातला ना तर आपल्याला ह्या जग दुनिया कशी दिसेल? आयडल वर्शिपर सारखी दिसेल. तर प्रत्येक माणसाचा या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतं? त्याने जो चष्मा घातलाय ना तसा असतो. ओके, 3 वेगवेगळ्या गोष्टी ह्युमन सायकोलॉजीवर मी बोललो. ह्या सगळ्या गोष्टींमधून सांगितलेल्या आहेत ह्युमन सायकोलॉजी मधून. काय आहे की आपण चष्मा घालतो, आपला चष्मा कसा असतं? आपण कधी आपल्याला राग आलेला असेल ना की आपला चष्मा रागाचा असतो, मग आपल्याला सगळी जग दुनिया रागीत दिसतं. आपण जर आहे ना एकदम खुशीमध्ये असू, आनंदात असू, हॅपी असू, तर आपला चष्मा हॅपीनेसचा असतं, मग आपल्याला अख्खी जग दुनिया हॅपीनेसची दिसतं. आपण आहे ना रिव्हेंजफुल आणि ह्याच्यानी म्हणजे रिव्हेंज आहे, आपण कोणाला रिव्हेंज घ्यायचा असं घेतलं ना मग आपल्याला त्या चष्म्याने अख्खी जग दुनिया रिव्हेंजफुल दिसतं. आपल्या संगती जे होते ना ते आपल्याला तसं दिसतं. आपण आहे ना तो चष्मा जो असतो ना, चष्मा काय आहे? चष्मा म्हणजे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. आपल्या जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो ना त्या हिशोबाने आपल्याला जग दिसतं. तर हा जग न्यूट्रल आहे. हा अख्खा वर्ल्ड काय आहे? न्यूट्रल आहे. ह्याच्यामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट त्याच्या शेप साईज ह्याची त्याची आहे. पण आपण जर चष्मा घातला ना त्याच्यामध्ये सगळा मोठा दिसायचा तर आपल्याला सगळा मोठा दिसेल. आपण जर छोटा दिसायचा घातला तर छोटा दिसेल. म्हणजे आपण ठरवतो की हा वर्ल्ड आपल्याला कसं इफेक्ट करेल, जास्ती इफेक्ट करेल की हे करेल. मी एक एक्झाम्पल देतो आहे ना, मी जर आहे ना पाण्याची बाटली आहे इथं, बघा ही पाण्याची बाटली, ओके ओके, पाण्याची बाटली. ही पाण्याची बाटली मी असं किती किती असेल या पाण्याच्या बाटलीचं वजन? थोडासा आहे ना, एकदम हलकी फुलकी आहे. पण मी असा पकडून ठेवला, जर 5 मिनिटं असा पकडला तर मग काय होतं? 5 मिनिटं असं पकडलं तर मला जरासा आता त्रास व्हायला लागला ना, दुखायला लागला. मी अर्धा तास असा पकडला तर माझा इथं खांदा दुखल. अख्खा दिवस असा पकडून ठेवला तर काय होईल? माझा अख्खा हात आहे. पण पाणी किती आहे? एवढूसाच आहे. तर आपल्या आतमध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट काय असतं? थोडी थोडीच असतं. अँगर, सॅडनेस, हॅपीनेस, हे ते सगळ्या गोष्टी काय आहेत आपल्या आतमध्ये थोड्या थोड्या आहेत. पण ती आपण किती टाइम आहे ना त्याच्या संगती घालवतोय ना, त्या गोष्टी संगती किती टाइम आपण त्याच्या संगती हे करतोय ना, ती गोष्ट आपण आठवून ठेवून तसा वागतोय ना, तसा त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होईल. जसा हा खूप टाइम मी पकडला तर माझा खांदा दुखल, हे दुखल ना, तसा स्ट्रेस, दुःख, एनिमिटी, सगळ्या गोष्टी आहे ना जर तुम्ही जास्ती टाइम पकडून ठेवलाय ना तर मग ती आहे ना तुम्हाला जास्ती त्रास द्यायला लागतो. कारण तो चष्मा आहे आपला जगाकडे बघायचा चष्मा, म्हणून आपण चष्मा चेंज करत राहायचा. हीच गोष्टी झाली, 3 झाल्या ना की 4 झाल्या. तर पुढची गोष्ट काय आहे?
पुढची गोष्ट एलिया वन्नाबीची गोष्ट आहे. ओके, एलिया वन्नाबीची गोष्ट आहे. आता ही गोष्ट एलिया वन्नाबीची गोष्ट तलमुद मधून आहे. तलमुद मधली काय गोष्ट आहे की राब्बी यहोशुआ बेन लेवी नावाचा एक राब्बी होता. त्याला एलिया वन्नाबीला खूप भेटायचा होता. एलिया वन्नाबीला भेटायचा एलिया म्हणजे एलिया वन्नाबीच्या टायमाची गोष्ट नाही, तो राब्बी नंतरची गोष्ट आहे. तो बोला की एलिया वन्नाबीला कसा भेटायचा, मग त्याला सांगितलं की तू असा नमाज कर, हे कर, एलिया वन्नाबीचा हे कर, प्युअर राहा, प्युरिटी मध्ये राहा, नमाज कर आणि एलिया नबीची आठवण कर, मग तुला एलिया नबी भेटतील. मग त्यांनी ते काय काय असतं ते सगळं केला. आणि मग ते सगळं केल्यावर तो एक दिवस झोपला होता, तर त्याला कोणीतरी उठवलं तर कोण होता, एलिया नबी. बोलते काय तू माझी आठवण काढत होतास. बोलते हा, मला आहे ना ह्या जगामध्ये हे सगळं काय चाललंय ना हे मला समजत नाही, की चांगल्या माणसांना चांगला होत नाही, वाईट माणसांसाठी चांगला होतं आणि वाईट माणसांना चांगला होतं, हे मला काही समजत नाही. त्याच्यासाठी मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की असा का आहे जगामध्ये की चांगले माणसं आहेत त्या लोकांसाठी चांगला नाही होत आणि वाईट माणसं आहेत त्यांच्यासाठी वाईट नाही होत, चांगलाच होतं त्यांच्यासाठी, असं का? तर तो बोलला की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन, पण आता सध्या मला एक 3 कामं आहेत, तर ते 3 कामं करायसाठी मला जायचं आहे, आता ट्रॅव्हलवर जायचं आहे. तर तू माझ्या सांगती 3 कामं होईल, पण मी ते 3 कामं करताना आहे ना जे जे काय करीन ना त्याच्यावर तू क्वेश्चन नाही विचारायचा. जर तू मला त्याच्यावर क्वेश्चन विचारलास तर ह्या क्वेश्चनचा तर मी आन्सर देणारच नाही, पण मी तुला त्या क्वेश्चनचा मग आन्सर देईल. तर तू तुला कुठला क्वेश्चन विचारायचं ते ठरव करून. मग ती लोक निघतात. तर जाता जाता काय होतं, रस्त्यामध्ये एका गावातून दुसऱ्या गावात, दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावात जाता जाता एका गावामध्ये रात्र होतं. मग ती लोक सगळ्या गावामध्ये एलिया वन्नाबी, आता ती एलिया वन्नाबी म्हणजे एलिया वन्नाबी रथामध्ये नाही, असा हे चेंज केलेला गरीब माणसासारखा, आणि तो राब्बी, तो गरीब माणसासारखं ती लोक चाललं त्या गावातून. तो सगळ्या गावातल्या सगळ्या माणसांना उतारे, आम्ही स्ट्रेंजर्स आहोत, आम्ही ह्या गावातून दुसऱ्या गावात चाललोय, तर रात्र झाली, तर आम्हाला जरा काहीतरी झोपायला बिपायला जागा बिगा मिळेल काय. तर गावातली कुठलीच माणसं त्यांना जागा देत नाही. नाही मिळेल, नाही, चला चला जा, इथं आमच्याकडे जागा नाही, जागा नाही का. तर एक असा म्हातारा माणूस धावत धावत तिथं, ये या माझ्याकडे या, तर तू रात्री आहे, रात्री चोर तो काय रस्त्यामध्ये काय झाला बिला, तुम्हाला जनावरांनी मारला, चोर बीर आला, हे झाला, तर तुम्ही माझ्या घरी या, माझ्या घरी मी तुम्हाला राहायला देतो जागा. म्हणून तो घेऊन जातो घरी. घरी घेऊन जातो. मग घरी घेऊन गेल्याबरोबर बोलतो की हा हा थांबा, तुम्ही बसा, हात पाय धुवा, बसा, मी तुम्हाला जेवण आणतो. बोलतो मी जेवण आणतो. मग तो बोलतो का हा बसतं, तर बसलेलं असतं जेवायला ती लोक दोघं. तर तो गरीब माणूस त्यांना आणून बोलतो की माझ्याकडे काय एवढी अर्धी अर्धी चपाती आहे, तर एक अर्धी अर्धी चपाती का, कांदा कांदा चपाती आणि काय चटणी मीठ आणि भाकरी खा. आता एवढंच राहिलंय माझ्याकडे. आता काय आम्हीच पोटभर जेवलो दुपारीच, म्हणजे संध्याकाळी लेट जेवलो होतो आम्ही, तर आता आमचा पोटपीठ भरलेला आहे. तर आता तुम्ही खा, कारण आता आधी माहिती असतं तुम्ही येणार आहे, तर आम्ही काहीतरी चांगलं बनवलेलं असतं. ते त्यांना खायला देतात, ते खातात पितात आणि आता बोलतात कुठं नाही, बोलते झोपा इथं, तुम्ही या आमच्या बिछाण्यावर, ते चादरी बिदरी अंथरून देतात. ते इथं तुम्ही झोपा, आम्ही बाहेर किचन मध्ये झोपू करू. तर आता रात्र होते तर तो म्हातारा म्हातारीचा लहान मुलगा असतो, तो बोलतो की डॅडी डॅडी मला भूक लागली आहे खूप. तर बोलते हा हा, उद्या सकाळी आता पाणी पी, उद्या सकाळी आपण घेऊ. बोलते नाही, सकाळी पण आपण काय खाल्ला नाही, सकाळी पण खायला नव्हता, हे नव्हता ते नव्हता, तुम्ही अख्खा दिवस काम केला आणि मग तो पीठ आणला एवढा, आणि मग तो मम्मीने एक चपाती बनवली, तर आपण तिघ जण एक चपाती खाणार होतो. हे पाहुणं आलं तर तुम्ही त्यांना दिली, तर आता मला खूप भूक लागली आहे. तर ते असं काम कर, आता पाणी पी, मी जरासा पाण्यामध्ये मीठ टाकून देतो, थोडासा मीठ टाकून पी, तुला शांत हे होईल, तू झोप कर. आता हे पाहुणे आहेत ते लोक ऐकतात, हे एलिया वन्नाबी आणि तो राब्बी जोशुआ लेवी आहे ना, जोशुआ बेन लेवी, ते लोक ऐकतात. आणि मग त्याची बायको आहे, तर त्याची बायको बोलतं की पण तुम्ही जरा विचार करा ना, आपल्याला पण तुम्ही असं कोणाला पण घेऊन येता, आपल्याकडेच खायला पियाला नाही. आणि अरे बोलते कसं ते एवढं पाहुणं आलं, पाहुण्यांना तर हे केलं पाहिजे, त्यांना रस्त्यात असं झालं, ते हे ऐकतात. ते ठीक आहे ना, तुम्ही असं करता, ठीक आहे, मग आपल्याला काहीतरी असं बाजूला ठेवला पाहिजे, असं इमर्जन्सी मध्ये कधी काय आलं, ते आपली तर हालत अशी आहे. मग आता सकाळ सकाळ व्हायच्या पहिले आहे ना, एलिया नबी उठते आणि एलिया नबी नमाज करत असतं. नमाज करते. नमाजीमध्ये बोलते की बाबा, त्या लोकांची ती गाय आहे ना, बाहेर गाय त्या लोकांनी बांधून ठेवलेली आहे, ती गाय
ती गाय येते म्हणजे त्या गायची डिलिव्हरी व्हायची असतं. गाय म्हणजे बछड्यावाली गाय असतं. बोलते ती गचडेवाली गाय आहे ना ती मरू दे बाबा. तर ती हा अम्मा अशी गाय ऐकत आणि बछडेवाली गाय मरतोय. तिथं बछडा म्हणजे तिच्या प्रेग्नेंट असतं ती ती मरतं ती. आता सकाळ झाल्यावर ते अरे गाय मेली ते तिला काय एवढ्या ह्यांना काय सांगत नाही, यांना बाय बी करतात आणि हे चाललं. आता जाता जाता तो राबी ऐकते काय बोलतात ते. तो बोलते अरे काय काहीतरी आपण रॉंग केला, एवढं पाहुणं आलं होतं आपल्या घरी, आपण काहीतरी रॉंग केलं असेल म्हणून आपली गाय मेली, काहीतरी आपल्याकडनं चूक झाली असेल म्हणून, असा तो माणूस होता. आणि ते निघून जातात. तर दुसऱ्या गावात येतात. दुसऱ्या गावात संध्याकाळ होतं. दुसऱ्या गावात संध्याकाळ झाल्याबरोबर ती लोक परत सगळ्या गावामध्ये सगळीकडे वागतात. कोणच नाही देते त्यांना जागा राहायला. मग तो एक खूप श्रीमंत माणूस असतो. त्या श्रीमंत माणसाच्या पाया पडतो. अरे बाबा आम्हाला राहायला जागा दे बाबा, रात्री आहे चोर बीर मारतील आम्हाला. इलियॉन नबी बोलतो अरे आम्ही तू हे करतोय गाय असा काय करतोस, काहीतरी कर, तू या गावात सगळ्यात श्रीमंत हे आहेत काय असं. तो बोलते ठीक आहे जा तिकडे, माझा तो गोठा आहे ना त्या गोठ्यामध्ये झोपा बाबा, जा तुम्ही तिथं. मग हे दोघं जातात आणि गोठ्यामध्ये झोपतात. त्यांच्या म्हणजे कावशेड मध्ये झोपतात. कावशेड मध्ये झोपल्यावर सकाळी सकाळी खायला नाही देत तो माणूस, काय नाही देत, नुसतं जाऊन झोपतात. हे चादर नाही काय नाही काय नाही. सकाळी सकाळी काय बघते राबी लेवी, जोशुआ बेन लेवी काय बघते की एलिया नबी ना त्याची आहे ना एक त्या गोठ्यामधली एक भिंत असतं ना, दगडाची भिंत आहे ना, ती रिपेअर करते. अशी तुटलेली आणि पडल बिडल अशी. आणि ती भिंत पडली तर अख्खा कावशेड पडल नाही, सगळ्या गायी मरतील नाही. तर तो ती भिंत आहे ना रिपेअर करते. त्या भिंती बरोबर चांगला एकदम मजबूत चुना बिना हे ते लावून म्हणून रिपेअर करते. आणि रिपेअर करून सकाळ झाल्यावर ते चला आता जायचं आहे आणि निघून जातं तिथून. हा राब्बी जोशुआ बेन लेवीला काय समजत नाही असा का करतोय एलिया नबी. त्याच्यानंतर आता तिसऱ्या गावामध्ये येतात. तिसऱ्या गावामध्ये तिसऱ्या गावामध्ये येतात. तर तिथं सगळी माणसं अरे या तुम्ही या, सगळं या बसा आमच्याकडे, या बसा आमच्याकडे या. सगळे माणसं त्यांना बोलवत आहेत. सगळी माणसं एकदम चांगली आहेत. सगळी माणसं अख्ख्या गावातली माणसं अरे आमच्याकडे जेवायला या, आमच्याकडे जेवायला या, चला चला हे ते सगळेजण त्यांचं हे करतात. मग आता नमाज बोलते ना, चला आता नमाज करायची संध्याकाळची, आरबीत करायची. आरबीतला मशिदीमध्ये नेतात. त्यांची छोटीशी पडकी मशीद असतं, मशिदीमध्ये नेतात. बोलते नाही नाही तुम्हीच नमाज करा, तुम्हीच वर चढा नमाज करा. बोलते नाही 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 तुम्ही नमाज करा, आम्हाला तुमची ट्यून ऐकायची असं तसं. नाही 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 मग टेबेवर बसवतात त्यांना. आणि मग त्यांना नमाज बिमाज होतंय, सगळं होतंय. मग खायला पियाला हे ते सगळं अख्खा गाव म्हणून गावामधली सगळी माणसं खायला पियाला येतात, सगळं देतात. मग तो एलियाना बी उभा राहतोय आणि सगळ्यांना बोलते की तुम्ही सगळेजण आहे ना, तुमच्या सगळ्या लोकांवर आहे ना एकच माणूस आहे ना जो मोठा होईल. तुमच्या सगळ्या माणसांमध्ये एकच माणूस मोठा होईल आणि तो तुमच्यावर लीडर राहील. तर चौथ्या दिवशी चौथ्या गावात येतात. तर तिथं हे सगळी माणसं तो बोलते अरे आम्ही ज्युईश आहोत, आम्ही हे आहोत ते आहोत. माणसं बोलते हा हा ठीक आहे संध्याकाळी नमाज आहे, नमाजीला इथं या. कोण त्याच्याकडे लक्षच देत नाही. अरे आम्ही बिझी आहोत, आम्हाला धंदा चालू आहे, हे चालू आहे, आता नाही, आता संध्याकाळ होणार आहे. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला, हा जू आहात ना, मग मशिदीत तिकडे मशिदीत ये. आता मशिदीत येतात तर कोण त्यांना बघत नाही. शालोम नाही काय नाही काय नाही, सगळी माणसं आपलं आपलं येतात, नमाज करतात, सगळीजण बसतात नमाज. तिथं मग बोलतो नाही आपण सगळं दहा मिनियन असेल 10 माणसं नमाज करू हे करू. ते बोलतो नाही 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 नमाज ठीक आहे मिनियन आहे तर बसा बसा तुम्ही तिथं ते कोपऱ्यात लास्ट सीटवर बसा. ही सीट आमची अमक्याची आहे, ही सीट तमक्याची आहे, ही सीट आहे नाही इथं पुढे हा बसतो आदन बाबासाठी, हा हे आहे ते आहे. मग तिथं भांडण नाही नाही मी करीन आरवीत, मी करीन. दोघा चौघांमध्ये भांडण नाही नाही मी करीन असं काय. मग ते कशी तरी आरवीत होतंय, नमाज होते, हे होते. आणि मग सगळेजण हा चला बाय शालोम आपल्या आपल्या माणसांना शालोम करून निघून जातात सगळे. इलेव्हन नवी उभा राहते आणि बोलते की हा तुम्ही सगळंजण मोठं व्हाल, तुम्ही सगळंजण खूप खूप पैसेवाला व्हाल, तुम्ही सगळंजण लीडर व्हाल, तुम्ही आणि निघून जाते. आता राबी जोशुआ बेन लेवीचं डोका फिरते. तो बोलते हे सगळं तू उलटा करतोस, हे तू सगळं काय करतोस नाही, सगळं तू उलटा करतोस, हे काय चाललंय तुझा. प्रत्येक गोष्टीमध्ये तू उलटा केलास. त्या गरीब माणसाने आपल्याला चांगला खायला पियाला दिला, त्याचा एक भाकरी होती ती तू हे करून स्वतः भुका राहून दिला आणि तू त्याची गाय मारलीस. त्या श्रीमंत माणसाने आपल्याला कायच नाही दिला, हे दिलं, आपण पाया पडल्यावर आपल्याला गोठ्यात राहायला दिलं, तर तू त्याचा गोठा एकदम स्ट्रॉंग बनवून त्याची मेन भिंत होती ती रिपेअर केलीस आणि गोठा एकदम स्ट्रॉंग बनवून दिलास.
सगळ्या माणसांनी आपल्याला एवढी ऑनर दिला, एवढी हे दिला, आपल्याला नमाज करायला लावली, आपल्याला सगळ्यांनी जेवण दिला, खायला दिला, पियाला दिला आणि हे केलं, आणि त्या लोकांना सांगितलं की तुम्ही सगळेजण सोबत राहाल आणि एकच तुमच्यामध्ये लीडर होईल. आणि इकडं आपल्याला सगळ्यांनी त्रास दिला, तिथं तू बोलतेस की तुम्ही सगळेजण मोठा व्हाल आणि तुम्ही सगळेजण लीडर व्हाल. ते हे सगळं रॉंग आहे. तू असं काय करतस? तू आता तो क्वेश्चन, पहिला जो क्वेश्चन विचारला होतास ना, की गरीब जो वाईट माणूस असतो त्याच्या संगती का चांगला होतं आणि चांगला माणूस असतो त्याच्या संगती का वाईट होतं आणि ते काय होतं ना, तर त्याचा मी आता आन्सर देऊ नाही शकत, कारण तू आता मला दुसरा क्वेश्चन विचारलास. आता तर दुसरा क्वेश्चन विचारला तर त्याचा मी तुला आन्सर देईल. तर तो गरीब जो माणूस होता ना, ज्याने आपल्याला खायला प्यायला दिला आणि आपल्याला सगळा चांगला चांगला केला, स्वतःची भाकरी दिली, हे दिली, सगळा दिला ना, त्याची आहे ना दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी उठलो ना, तर त्या दिवशी त्याची बायको आणि मुलगा आहे ना, तो लहान मुलगा आणि बायको आहे ना, ती लोक मरणार होतं. करणार होता. हा, त्या लोकांचा त्यांचा दिवस संपलं होतं आणि ती लोक मरणार होतं, आणि तो गरीब माणसाला आहे ना, अख्खा त्याचा लाईफ आयुष्य आहे ना एकटाच काढायला लागला असता. म्हणून मी देवाला नमाज केली आणि देवाला काय बोललो की त्यांच्या बदल्यामध्ये ते गाय आणि बछड्याला घेऊन जातो, की त्या माणसा एवढा चांगला माणूस एवढा हे आहे की त्याचा काहीतरी मिळालं पाहिजे, म्हणून मी देवाकडे ही नमाज केली. आणि तो दुसरा माणूस आहे ना, त्या दुसऱ्या माणसाचं ज्याने आपल्याला ते गोठ्यामध्ये राहायची परमिशन दिली आणि आपण राहिलो, त्याची ती गोठ्यामधली ती जी भिंत होती ना, त्या गोठ्याच्या भिंतीमध्ये आहे ना सोन्याचं विटा आहे. ती भिंत जी आहे ना, ती सोन्याच्या विटांनी बनलेली आहे. जर ती भिंत पडली ना, तर ते सगळं सोन्याचं विटा आहे ना त्या माणसाला त्याला मिळतील. मिळतील. हा, म्हणून मी ती बनवली, एवढी मजबूत बनवली ना, की आता त्याची 5 पिढ्या पण गेल्या ना तरी ती भिंत पडणार नाही. मग ते 5 पिढी नंतर त्याच्यामध्ये कोणतरी चांगला एक येणार आहे, त्याच्या टायमाला ती त्याला मिळतील. तर ह्याला नाही मिळावी म्हणून मी ती भिंत मजबूत बनवली. आणि ती माणसं ज्यांनी आपल्याला सगळ्यांना चांगला चांगला केला, खायला प्यायला दिला आणि सगळ्यांनी हे केलं, आणि त्याच्यामध्ये मी त्यांना असा आशीर्वाद का दिला, कारण जर लीडर एक माणूस लीडर असेल तर अख्खी कम्युनिटी काय राहतं, एकत्र राहतं, आणि त्या कम्युनिटीचा भरभराट होतं आणि ती कम्युनिटी पुढे जातं, आणि सगळी माणसं एकत्र राहिली की सगळी माणसं पुढे जातात आणि सगळी माणसं सुखी राहतात. आणि दुसरी जी कम्युनिटी होती ना, ती लोक बरोबर नव्हती, म्हणून मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही सगळं लीडर व्हाल, कारण सगळं जर लीडर झालं ना तर एकमेकाबरोबर भांडत बसतात आणि काय होणार नाही. आणि कायच नाही होणार त्या कम्युनिटीत, आणि ती कम्युनिटी तुटल आणि ती कम्युनिटी इथं तिथं बिखरून जाईल, कारण सगळेजण लीडर असेल तर काय एक दुसरं कोण कोणाचंच नाही ऐकत आणि सगळेजण हे करतात. ओके, ही तलमूद मधली गोष्ट आहे. ओके, तर मॉरल ऑफ द स्टोरी तुम्हाला समजलं. एलिया व्हन्नाबीनीच मॉरल ऑफ द स्टोरी सांगितलं की ह्या जगामध्ये आहे ना, चांगल्या माणसाचं चांगलं होतं की चांगल्या माणसाचं वाईट होतं, की वाईट माणसाचं चांगलं होतं की वाईट माणसाचं चांगलं होतं, हे कोण ठरवतं? हे देव ठरवतं. कारण त्याच्याकडे काय, त्याच्याकडे लॉंग साईट आहे, दूरदृष्टी आहे. मराठीमध्ये होतं दूरदृष्टी, तो लांब लांब पर्यंत बघू शकतो, त्याला लांब पर्यंत दिसतं देवाला. ओके, समजला ही गोष्ट. आणि आता पाचवी गोष्ट कसली आहे? मिद्राश मधली. आपण 4 गोष्टी झाल्या, तर 5वी गोष्ट आहे. काहीतरी शिकताय ना या गोष्टींमधून, आपण काहीतरी शिकतोय ना, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ना, प्रत्येक गोष्ट मी ह्याच्यासाठी अशी सांगितली की कारण काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला पुढे घ्यायचं आहे. त्या सगळ्या गोष्टीमधल्या 5 जे मॉरल्स आहेत ना, ते मॉरल्स आपल्याला घेऊन आपला कॅरेक्टर सुधरवायचा आहे. आपला सोल आहे ना, ते सोल, ऍनिमल सोल आहे ना, त्याला आपल्याला चेंज करायचं असतं. त्याच्यासाठी या गोष्टी. तर काय आहे, मिद्राश सेली मधली गोष्ट आहे की एका राज्यामध्ये एका राज्यामध्ये ना एक राजा होता, आणि त्याला काहीतरी आहे ना विचित्र बिमारी झाली. त्या राज्यामधल्या त्या राजाला विचित्र बिमारी झाली, आणि ती अशी विचित्र बिमारी होती ना की कोणालाच समजत नव्हतं. कुठल्याच फिजिशियनला, कुठल्याच जे वैद्यविद असतात त्यांना काय ना कोणालाच समजत नव्हती ती गोष्ट. आता एक दुसऱ्या देशामधून एक फिजिशियन येतो, आणि तो फिजिशियन येतो आणि तो चेक करतो आणि तो बोलतो की ह्या विचित्र गोष्ट हा जो विचित्र रोग झालाय ना तुम्हाला, त्या विचित्र रोगाचा इलाज पण विचित्र आहे. तो बोलते काय आहे? बोलते ह्या विचित्र गोष्टीचा विचित्र इलाज असा आहे की तुम्हाला आहे ना, सिंहिणी आहे ना, लायनेस, सिंहाची बायको सिंहिणी, बायको म्हणजे सिंहाची फिमेल, सिंहिणी लायनेसचं दूध पियायला लागत. जर तुम्ही लायनेसचा 1 कप दूध पिल्लाव ना, एक ग्लासभर दूध पियालो ना, तर काय होईल? तुम्ही बरं व्हाल या बिमारीमध्ये. पण ती पकडलेली लायनेस नाही पाहिजे, अशी जंगलामध्ये राहणारी जंगली
जंगलामध्ये फिरणारी जंगली लायनेस आहे ना, जिला बच्चे बिच्चे आहेत, अशी लायनेस पाहिजे. तुम्ही नाही तर पकडून आणाल पिंजऱ्यात ठेवाल, तशी लायनेस नाही. फ्री जंगलामधली लायनेस, तिचं दूध प्यायला पाहिजे. मग राजा दवंडी पिटवते. राजाने फुल गावामध्ये सगळीकडे दवंडी पिटवली, हे केली, राज्यामध्ये दवंडी पिटवली. कोण आलं नाही. 1 दिवस 2 दिवस, मध्ये 5व्या 6व्या दिवशी त्या गावातला एक खूप हुशार आणि वाईज मॅन होता ना, हकाम होता ना, तो आला आणि तो बोलला की मी आहे ना करीन, पण मला 10 दिवस लागतील. 10 दिवस लागतील मला. 10 दिवसामध्ये मी आणून देईन तुम्हाला. ह्या अमुक जंगलामध्ये एक वाघीण राहतंय, एक सिव्हिण राहतंय, त्या सिव्हिणीला बच्चे पण झालेलं आहे. तर मी त्या सिव्हिणीचं दूध तुम्हाला आणून देईन, पण मला 10 दिवस लागतील. तर 10 दिवसासाठी मला 10 दिवसाचा हे द्या. मला तुम्ही मला काय काय गोष्टी लागतील ते द्या. तर ते काय लागेल, तर ते मला आहे ना 10 बकरीचं बच्चे लागतील. बकरीचं छोटं बच्चा असतं ना, किड, लॅम 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 लागतील. 10 लॅम लागतील. बोलते ठीक आहे, घे 10 लॅम. 10 लॅम घेऊन तो जंगलामध्ये जाते. जंगलामध्ये गेल्यावर काय होते, जंगलामध्ये जाते आणि मग त्या लायनेसचा डेन असतं, तिथं तो जाते, जवळ जाते आणि लायनेस कडे बघत असते. ती लायनेस घुरतय. बच्चे आहेत ना, ती बच्चेवाली लायनेस आहे, ती त्याला बघून घुरतय, हे करते ते करते. मग तो काय करते, एक बच्चा आहे ना, मग बकरीचा बच्चा आहे ना, तो असं पुढं हाताने पुढं करते, हे करते आणि तो तिच्याकडे ढकलते. तिच्याकडे ढकलल्यावर ती तो बच्चा पकडते आणि उचलते, घेऊन जाते आणि आपल्या बच्चांकडे नेते आणि मग ती लोक खातात. आता परत दुसऱ्या दिवशी येते, परत ती लायनेस दुसऱ्या दिवशी त्याच्यावर घुरतय, हे करते ते करते, परत तो तसाच करते. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, 5व्या दिवसापर्यंत काय होते, तो आल्यावर लायनेस घुराचा बंद करते आणि मग तो बच्चा तिथे त्या जवळ पण येऊन घेते. 6व्या दिवशी त्या लायनेस येऊन त्याला, त्या बच्चा त्याच्या हातातून घेते, घुरत नाही काय नाही. 7व्या दिवशी लायनेस तर ते जवळ येऊन त्याला चाटतय. 8व्या दिवशी तर लायनेस येतच नाही, बसून त्याच्याकडे बघते, हात जाऊन लायनेसच्या बच्चे पण हिच्या अंगावर खेळतात. 9व्या दिवशी, 10व्या दिवशी हा जाऊन एकदम लायनेस त्याची फ्रेंड आहे असंच देते. लायनेसनी तिला हात लावायला देते देते आणि तो बच्चा ते देते, खायला देते. ती लायनेस बच्चा फाटते आणि खाते आणि हा लगेच त्या लायनेसचं दूध काढते. कपभर दूध काढते आणि घेऊन येते. आता निघालाय, जंगलामधून निघालाय यायला. संध्याकाळ झाली आता, रात्र होणार तर त्याला खूप थकवा आला, तर झोपतोय तो संध्याकाळी. एवढा टेन्शनचा काम केलं ना त्याने, झोप नसेल लागली त्याला 10 दिवस. तर आता खूप झोप लागते, डीप झोप लागते. तर त्याला डीप झोपेमध्ये आहे ना स्वप्न पडते. स्वप्नामध्ये काय आहे ना, त्याच्या बॉडीचं आहे ना, अख्खं सगळं एक पार्ट आहेत ना त्याच्या बॉडीचं, एक पार्ट आहेत ना, एक दुसऱ्या बरोबर भांडतायत. तर त्याचं पाय आहेत ना, दोन्ही पाय, ती लोक भांडतायत सगळ्या बाकीच्या बॉडीच्या पार्ट बरोबर, की म्हणजे आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहोत. जर आम्ही नसतो ना, तर जंगलामध्ये आपण येऊच नाही शकलो असतो. आम्ही नसतो ना, तर जंगलामध्ये कसा आलो असतो आम्ही? आमच्यामुळे आपण सगळेजण जंगलामध्ये येऊ शकलो आणि आपण तो हे करू शकलो, लायनेसचं दूध काढू शकलो. हात बोलते की अरे तू घेऊन आला जंगलामध्ये, पण जर आम्ही नसतो ना, तर दूध कसा काढला असता लायनेसचा? आम्ही आम्ही इम्पॉर्टंट आहोत. तू हे तू 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 पाय, तुम्ही सगळं इम्पॉर्टंट, आम्ही इम्पॉर्टंट आहोत. डोळं बोलतात काय, अरे पण आम्ही नसतो तर तुम्हाला दिसलाच नसतं, तुम्हाला जागा कशी दिसली, कुठे जायचं काय दिसलाच नसतं, तर आपण आलोच कसं असतो इथं? हार्ट बोलते की हार्ट म्हणजे ब्रेन आणि हार्ट बोलते अरे आमच्यामुळे तुम्ही आलो, कारण आम्ही हा सगळा प्लॅन केला आणि आम्ही एवढा विचार केला आणि हे केला, म्हणून आपण येऊ शकलो आणि हे सगळं करू शकतो. आम्ही इम्पॉर्टंट आहोत. जीभ बोलते की पण माझ्याशिवाय तर तुम्ही काय करूच नाही शकला असतात. सगळं बोलतात तू काय केलास, तुला तर हड्डी पण नाही, काय नाही तुझा काय केलास, तू तर काय बात पण नाही केलीस, काय नाही केलीस, कशाला मोठेगिरी करतोस? असं सगळ्यांचं आपलं हे झालंय. आणि सगळेजण मग एक होतात आणि जिभेलाच बोलतात की अरे तुझ्यामुळे कसं झालं, तू कायच नाही केलंस. तर जीभ ठरवते की मी आता तुम्हाला दाखवते काय करायचं ते, काय होते ते. माझ्यामुळेच सगळं होतं, जीभ बोलते. जर मी नाही ना, तर तुमच्याकडनं कायच नाही झालं असतं. मी प्रूव्ह करीन तुम्हाला. मग तो माणूस उठतोय, सकाळच्या झोपेतून उठते, हे होते, बोलते आयला काय स्वप्न पडला, तरी विचित्र स्वप्न पडला, जाऊ आपण. आणि तो जातोय राजाकडे जाते आणि राजाला बोलते की हा मी आहे ना घेऊन आलो, तुझी दवा घेऊन आलो, तर घे करून. तो बोलते दाखव. तो बोलते हा बघतोय. तो बोलते हे किती, हे काय आहे बोलते. हा बोलते हे ते कुत्रीचा दूध आहे, कुत्रीचा. कुत्रीचा दूध? मी लायनेसचं दूध बोललो, तू कुत्रीचं दूध आलं, पकडा ह्याला, जेलमध्ये टाका.
ह्याला उद्या फासावर चढवत होते. पकडतात त्याला जेलमध्ये टाकतात आणि आता दुसऱ्या दिवशी फासावर चढवतात. मग आता तो झोपतोय, त्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी फासावर चढवणार, दुसऱ्या दिवशी तो झोपते. काय झालं काय माहिती, माझी जीभच फिसलली. लायनेसचं दूध वाल्याची कुत्री चाललंय, तर तुम्ही काय, राजा ऐकायलाच तयार नाही. मग तो झोपते तर झोपता त्याच्यामध्ये काय बघते, स्वप्न बघते की जीभ आहे ना सगळ्यांना बोलते, काय आता कोण इम्पॉर्टंट आहे सगळ्यात, सांगा. हा, सगळेजण मोठेगिरी करत कोण इम्पॉर्टंट आहे. सगळेजण माफी मागतात, अरे बाबा तूच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, अख्ख्या अख्ख्या आपल्या बॉडीमध्ये तूच सगळ्यात इम्पॉर्टंट आहेस, कारण तुझ्या हातामध्ये लाईफ आणि डेथ आहे, तू काय करशील त्याच्याने, लाईफ आणि तू आम्हाला माफ कर. मग जीभ बोलते ठीक आहे, मी बघते काय करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो माणूस उठतो ना, तर त्या माणसाला काय तरी आयडिया येते. माणूस बोलते की मला आहे ना माझी शेवटची इच्छा आहे की मला राजासंगती बात करायची. मग तो राजा, शेवटची इच्छा आहे म्हणून राजाकडे नेतात. तो राजाला बोलतो की काय झालं, माझ्याकडनं चूक झाली, कारण तू आहे ना लायनेसचाच दूध होता. तो अख्खी स्टोरी सांगता, कशी दिली, काय दिली, असा केला, ते केला, हे केला, असं एक एक हे दिलं, आणि मग ते लायनेसचं दूध काढला आणि मग तो दूध घेऊन आलो. पण माझी जीभ हे झाली, जीभ स्लिप झाली आणि मी ते लायनेस बोलायच्या ऐवजी कुत्री बोललो. तर ती माझ्याकडनं चूक झाली, पण ती चूक कशाला झाली ते मलाच नाही समजत. काहीतरी हे झालं असेल, माझ्याकडनं पाप झालं असेल म्हणून झालं असेल. असं राजा बोलतो ठीक आहे ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, करून राजा त्याला सोड. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे? मग स्टोरी आहे ना, प्रॉव्हर्ब्स, किंग सॉलोमन आहे ना, किंग सॉलोमनने लिहिलेल्या प्रॉव्हर्ब्स मध्ये आहे. किंग सॉलोमननी प्रॉव्हर्ब्स लिहिले ना, त्याच्यामध्ये प्रॉव्हर्ब्स 18:21, म्हणजे 18 मधला 21 नंबरचा प्रॉव्हर्ब काय बोलते, डेथ अँड लाईफ आर इन द हँड ऑफ द टंग. Death and life are in the hand of the tongue, and those who love it will eat it produce. काय बोलते की जीभ कशी असते ना, त्याच्यावर आपला काय आहे, डेथ आणि लाईफ, की आपण किती आपल्याला किती लाईफ पाहिजे आणि किती डेथ पाहिजे हे जीभ ठरवतं. आणि ज्याचा जिभेवर कंट्रोल असतं ना, तो ही विल ईट इट्स प्रोड्यूस. ठीक आहे. तर तोरा मधला तोरा प्रोव्हर्ब्स मधला हे आहे ना, की जीभ आहे ना, जीभ म्हणजे लाशोन जीभ आहे ना, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि ती एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना, की त्याच्यावर आहे ना आपला आहे ना, म्हणजे ह्या स्टोरी मधून आपण असं बघितलं की कसा जिभेने अडकवला, पण तसा जिभेने अडकवला नाही, आपण काय बोलतो ना त्याच्यावर ठरतं की आपल्याला काय मिळणार आहे. आपण काय बाहेर येतं ना आपल्या तोंडातून, त्याच्यावर ठरतं की आपली लाईफ कशी होणार आहे. आपली लाईफ फुल होणार आहे की डेथफुल होणार आहे, आपल्या जिभेवर ठरतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायची ना, मी आता डोळ्यांचं सांगितलं ना, असं कसं दिसतं, आतमधून कसा माणूस आहे, वेगवेगळ्या आपण सगळ्या स्टोरीज बघितल्या, त्या सगळ्या स्टोरीज मध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या जगामध्ये जगण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, आपल्या जिभेवर कंट्रोल राहायला पाहिजे. आपल्या जिभेवर म्हणजे जिभेवर म्हणजे आपल्या तोंडातून काय बाहेर येते आणि आपल्या आतमध्ये काय जाते ते पण, खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि आपण काय इनसाइड आतमध्ये घेतो, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, जीभ, लाशोन. टोक ओके. आणि मी तुम्हाला लास्ट एकदा You तुम्हाला can say गोष्ट हे पण language also. How we मी तुम्हाला speak. एकदा सांगितलं ना, की आपण लाशोनहारा केला ना, आपण लाशोनहारा केल्याबरोबर काय होतं, तिथं वर आहे ना कोर्ट जमा होतं. कारण जो त्या कोर्ट मधली जो आपला ऑपोजिट साइडचा जो आपला वकील आहे ना, सैतान बोलतात त्याला, सतान. तो सतान जो आहे ना, तो ऑपोजिट साइडचा वकील आहे. त्याला आहे ना देवानी काय सांगितलंय, की फक्त आहे ना त्या माणसाने जर काय केलं ना, तर त्याच्या ऑपोजिट तू करू शकतोस. तर जोपर्यंत माणूस आहे ना लाशोनहारा, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचा, हे जिभेवर त्याचा कंट्रोल नसतो ना, तोपर्यंत त्याने सैतान कायच नाही करू शकत. पण आपण जेव्हा आपली जीभ लाशोनहारा, दुसऱ्याबद्दल बोलायचा, हे करायचं सगळं आपण चालू केला ना, की सैतान बोलतं, की देवाला बोलतं, की तू मला सांगितलंस ना की त्यांनी जे केलं त्याचं ऑपोजिट मी करू शकते. आता त्यांनी लाशोनहारा केली, तो दुसऱ्याबद्दल वाईट बोलला, तो हे केला, त्यांनी दुसऱ्याबद्दल हे केला, तो कंप्लेंट करतोय, तो खोटा बोलतोय, हे बोलतोय. मग तो बोलतोय आता मला त्याच्या ऑपोजिट करायचं आहे, मला आता त्याच्याबद्दल तुला सांगायचं आहे. आणि मग तो देवाला खोटा नाही बोलत, देवाला सगळा खरा खरा सांगता. आपण जे केलेलं, जे केलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत ना, किप्पूरच्या दिवशी आहे ना देव बघतो की आपण
जे केलेल्या गोष्टी आहेत ना ते राईट आहेत की रॉंग आहेत करून, आणि मग जजमेंट होतं, आणि मग आपण माफी मागतो आणि मग त्या जजमेंट मध्ये होतं. पण त्याच्या पहिले जर जजमेंटसाठी त्यांनी जर तिकडे कोर्ट भरवला ना आपल्यामुळे, कारण आपण इथं आपली जीभ रॉंग यूज केली म्हणून त्याला चान्स मिळतो तिथं कोर्ट भरवायचा, तर देव आहे ना आपल्याला माफ नाही करू शकत. मग देवाला काय करायला लागतं? जजमेंट करायला लागतं. देवाला मर्सी नाही करतात, मग देवाला जजमेंट करायला लागतं. आणि मग ती जजमेंट जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याबद्दल पण बोलले जातं, आपण ज्याच्याबद्दल बोलतो ना त्याच्याबद्दल पण बोलले जातं, आणि जो ऐकतोय ना त्याच्याबद्दल पण बोलले जातं. तर शेवटची गोष्ट काय होती? व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्या बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत, आपण सगळ्या गोष्टी चेंज करू शकतो, सगळ्या गोष्टी काय पण करू शकतो, पण सगळ्यात गोष्ट चेंज नाही करायची, आपल्यात कंट्रोल ठेवायचा आहे. कशावर कंट्रोल ठेवायचा आहे? आपल्या तोंडावर. कारण सगळ्यात गॉडली जी गोष्ट आहे ना आपल्या, सगळ्यात गॉडली आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात गॉडली जी गोष्ट आहे ती काय? आपला पॉवर टू स्पीक, बोलाची जी बोलाची जी पॉवर आहे ना ती गॉडली पॉवर आहे. आपला जो नेशामा आहे ना, देवाने ॲनिमल्सला नेशामा नाही दिलाय, ॲनिमल्सला नुसतं आहे ना नेफेश दिलाय, माणसाला नेशामा पण दिलाय. आपला नेशामा आपल्या बॉडीवर येतोय ना म्हणून आपल्याला ती बोलाची पॉवर मिळते देवासारखी. देव कसा कम्युनिकेट करू शकतो तसं आपण कम्युनिकेट करू शकतो. का कम्युनिकेट करू शकतो? ती हायर पॉवर आहे, आणि ती हायर पॉवर गॉडली पॉवर कुठे आहे? तोंडामध्ये. म्हणून तोंडाच्या आतमध्ये काय जात आहे त्याच्यावर कंट्रोल पाहिजे, आणि तोंडामधून बाहेर काय येते त्याच्यामध्ये कंट्रोल पाहिजे. क्वेश्चन्स, आणि मग आपण क्लास संपवू. कशा होत्या गोष्टी? बोला बोला. Wonderful, very means they were giving a life to a human being. आपलं जे लँग्वेज ते खरं आहे. आपली लँग्वेज चांगली असली ना तर आपल्याला सगळं प्यार करतात. And if your language is not good, no one will like you. Everyone will say, oh, this person is bad, don't talk to him. That's. पण चांगला असला तर तुम्ही काय पण मी 5 गोष्टी सांगितल्या, एकच गोष्ट लक्षात ठेवू नका, 5 गोष्टी सांगितल्या. हाय सगळी आठवण आहेत बच्चा तुझी बोललेला. Yeah. म्हणजे यू Yeah, हॅव not you सेड now, somebody else. कोणाला काय ओके सांगायचं आहे, बोलायचं आहे? गिव्ह अ चान्स. चांगला वाईट काहीतरी बोला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी जे सगळ्या सांगितल्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी आपल्या गोष्टी आहेत. बेने इस्रायल लोकांच्या तोरामधल्या, नुसत्या तोरामधल्या नाही, तोरा, तलमूद, मिद्राश, हे ते ज्यूइश गोष्टी आहेत. कितीतरी पेसामध्ये आपण गोष्टी बोलतो, कितीतरी फॅमिली मधून आलेल्या गोष्टी आहेत, कितीतरी मॉरल गोष्ट नाहीत. आपल्या जी गोष्टी आहेत ना ते तोरा गोष्टी आहेत. तोरा काय आहे, तोरामध्ये काय आहे, त्या अशा सगळ्या गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, आपल्या गोष्टींमध्ये गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी आहे ना काहीतरी आपल्याला मॉरल लेसन. तर गोष्टी बोलताना, गोष्टी सांगताना आहे ना आपल्याला आहे ना तो आपल्यामधला एक हायर लेवलचा जो ॲनिमल आहे ना, हायर लेवलचा सोलचा, हायर लेवलचा वरचा लेवलचा जो हे आहे ना त्याला आपल्याला हे चालू रोनित करायला असतं. जरा ओके. चेक कर ना. तर जो सोल आहे छान ना एकदम. आपला, जो सोल आहे ना त्याला आहे ना सोल आहे ना, सोलचा लोअर लेवल आहे ना त्याला सगळ्या गोष्टी सगळ्या काय पण असेल ना ते गोष्टीमध्येच समजतं, स्टोरी फॉर्म मध्येच समजतं. आपली बॉडी आहे ना, बॉडीचं इन्स्टिंक्ट आणि बॉडीचं लोअर ॲनिमल, आपला जो ॲनिमल सोल आहे ना, ॲनिमल सोल आणि त्याच्यावरचा जो गॉडली सोल आहे त्या लोकांना ना सगळ्या गोष्टीमध्येच समजतं. सगळ्या काय पण सगळ्या गोष्टीमध्येच समजतं. म्हणून तोरा पण आहे ना गोष्टीमध्ये लिहिलेला आहे. तोरा कशात लिहिलेला आहे? स्टोरीज मध्ये लिहिलेला आहे. कशाला स्टोरीज मध्ये लिहिलेलं आहे? कारण स्टोरी तुमच्या लोअर लेवलच्या सोलला समजतं. तुमच्या सोलच्या अप्पर लेवलकडे तुम्हाला जायसाठी काय करायचं? त्याच्यामधला मॉरल, त्याच्यामधला काय शिकवण आहे, त्याच्यामधून काय तुम्हाला दर्शन होतंय, मिद्राश बोलतात. त्याच्यामध्ये काय मिस्टिक्स आहे, त्याच्यामध्ये काय शिकवते, तुम्हाला सोल बद्दल काय शिकवते, कसा जगामध्ये वागायचं शिकवते, हे आहे ना प्रत्येक स्टोरी मधून वर जायचं असतं. म्हणून तोरामधल्या पण जे स्टोरीज आहेत ना त्याच्यामध्ये आपण ती स्टोरी वाचतो ना, त्या स्टोरीमध्ये जे सांगितलंय ना ती स्टोरी आहे. त्या स्टोरी मधून जे काय असतं ना ते वरच्या लेवलला गेलं ना, राज आपला शोध आहे, राज आहे, आणि कितीतरी गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीमध्ये जायसाठी तो वे आहे. ती याकोबाची लॅडर आहे ना, याकोबाचा जो लॅडर आहे तो लॅडर हा आहे की तुम्ही कसा ह्या जगाच्या गोष्टीपासून त्या जगामध्ये कनेक्शन करू शकता. येस डायना आंटी बोला. हा खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे आपल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आणि गोष्टीतून सांगितलं ना तर लवकर सगळ्यांना लक्षात राहतं. हे खूप चांगलं झालं, चांगलं केलंस. व्हेरी गुड. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना माझी बडबड ऐकल्याबद्दल.
अजून कोणाला काय बोलायचं असेल तर बोला. आपण आता क्लास तुला पण संपवणार आहोत थँक्यू. कारण एक तास झालाय. अरे पाणी यायच्या पहिले Yes? Anybody wants to say something? आज जास्ती माणसं आहेत वेगवेगळी, ऑलिव्हा वगैरे काय काय, तर आय वुड लाईक टू सी देअर फेस ऑल्सो, बट ओके तुम्ही नाही येत तर. So remember, stories are not for entertainment. Stories are there so that you can take some moral out of it. Moral नाही, some teaching, something to teach you about life. सगळ्या स्टोरीज लेसन ओके, सगळ्या स्टोरी मधून. आणि आपले पेरेंट्स पण आपल्याला स्टोरी सांगतात, आपला आजी आजोबा मुलं स्टोरी सांगतात, हे सांगतात. नाही स्टोरी मध्ये काहीतरी असतं. तुम्ही आहे ना साधी साधी ॲलिस इन वंडरलँड पण स्टोरी घेतली ना, तर त्या स्टोरी मधून तुम्हाला मॉरल घ्यायचं असतं. पिक्चर पण बघितला ना तुम्ही, मूवी बघताना, तो मूवी बघताना त्याच्यामध्ये एवढं घुसू नका की तुम्ही असं तुम्हाला वाटतं की तुम्ही मूवी मध्ये आहोत. त्या मूवी मधली स्टोरी काय होती, त्या स्टोरी मधून काय शिकलात तुम्ही, काय त्या डायरेक्टरला, प्रोड्युसरला आणि त्या स्टोरी रायटरला सांगायचं आहे, काय सांगते तो, कुठला इमोशन सांगते आपल्याला, काय सांगते, कसा आपण कसं ते चांगलं करू शकत होतो, आपल्यामध्ये ते असेल तर आपण कसं हे करू शकतो, चेंज करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्या. कारण लाईफ, आपला जो लाईफ आहे ना, तो लाईफ इकडे आपण एक्सपिरियन्स घेतोय, ह्या जगाचा एक्सपिरियन्स घेतो. तर ह्या जगाचा आपण जेवढा एक्सपिरियन्स घेतोय ना, त्याच्यापेक्षा जास्ती एक्सपिरियन्स आपल्याला ह्या स्टोरीज देतात. स्टोरीज आपल्याला दुसऱ्यांच्या व्ह्यू पॉइंटनी जग समजायचा आपण प्रयत्न करतो. आपण आपल्या चष्मा घालून किंवा आपल्याप्रमाणे अख्खा जग बघतो, पण स्टोरीज आपल्याला काय करतात, दुसऱ्यांच्या ह्याच्यानी आपल्याला जग बघायला वेगळी दृष्टी देतं. हा. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी Sinola, मच. थँक्यू. Sinola, last word from you. लास्ट वर्ड नाही, मला एक विचारायचं होता की Yes. आपण बोलतो लाशमारा. आता आहे ना, मी बोलू आता, लेक्चर तुम्ही वाढवताय. क्वेश्चन नको बोलू. ओके बोला. नाही, इट्स ओके. आय विल आस्क यू No, ask ते. नाही, मला तो क्वेश्चन पहिले खूप पासून आहे की लाशून बोलतात की वी शुड नॉट डू, बट इफ समबडी कीप्स ऑन वॉट एव्हर ट्रबलिंग यू फॉर एव्हर एव्हरी टाइम, लाईक कसा आपण त्रास देतो बोलून की तुमच्याबद्दल वाईट बोलते, आपल्याला समजते की तो आपल्याबद्दल वाईट बोलते, तर आपण काय करायचं मग? आपण पण नाही, फर्स्ट आपण ऑफ ऑल आहे ना आपली बाजू सरळ नाही करू शकत. सर, पहिली गोष्ट एक आहे ना, की लाशोनहारा कोणतरी दुसऱ्या कोणतरी मायाबद्दल काहीतरी बोलते. फॉर एक्झाम्पल, कोणतरी मायाबद्दल कोणाला तरी काहीतरी बोलते, बरोबर. आता ते मला कसं समजलं, की कोणतरी काहीतरी मायाबद्दल बोलते, हे मला कसं समजलं? कारण मी लाशोनहारामध्ये पार्टनर आहे म्हणून मला समजलं. कारण कोणतरी येऊन ते मला सांगतंय ना, ते आपोआप मला नाही समजणार आहे, कोणतरी येऊन मला सांगणार आहे. ते लाशोनहारा करायला रॉंग नाही. लाशोनहारामध्ये कुठल्या पण तिन्ही ह्याच्यामध्ये पार्ट घेतला ना, तरी आपण लाशोनहाराच करतोय. आपण लाशोनहारा ऐकला ना, तरी लाशोनहारा करण्यासारखंच आहे. तर जर कोणतरी आपल्याबद्दल लाशोनहारा करतंय आणि तो लाशोनहारा करताना ती थर्ड गोष्ट तो येऊन जर आपल्याला सांगते आणि आपण जर लाशोनहारा ती ऐकली ना, तर आपल्या 3 माणसांचा मग तिथं हिसाब होतोय. जो करतय, जो ऐकतय आणि ज्याच्याबद्दल केला, कारण ज्याच्याबद्दल केला त्याला समजला, कारण त्यांनी ऐकला म्हणून ना. तर म्हणजे त्याच्यामध्ये 3 माणसं नाहीत, आता अजून माणसं झाली त्याच्यामध्ये. तर पहिली गोष्ट हे आहे की आपल्याबद्दल लाशोनहारा होते ना, हे जर आपल्याला समजते ना, तर त्याचा फर्स्ट अँड फॉरमोस्ट मिनिंग काय, की आपण पण लाशोनहारा करतो. म्हणून लाशोनहारा नाही करासाठी आहे ना, इफ यू स्टॉप लिसनिंग टू समबडी हु इज डुईंग लाशोनहारा टू यू, तो लाशोनहाराचा तो हेच तुटणार आहे, तो लाशोनहारा होणारच नाही. कारण तो नेक्स्ट टाइम आहे ना, तो माणूस तुम्हाला सांगायला आला आणि तुम्ही सांगितलं मला नाही ऐकायचं, मला लाशोनहारा नाही ऐकायचं, मी नाही ठरवलंय लाशोनहारा करायचा आहे, तो माणूस पुढच्या टायमाला आहे ना, तुमच्याबद्दल लाशोनहारा ऐकायला पण नाही जाणार आहे तो तिथं. कारण तो लाशोनहारा तुम्हाला सांगायसाठी तो तुमची लाशोनहारा ऐकतोय, असं असतं. कारण आहे ना, बोल क्या खबर है, हा बोलणारा जो माणूस असतो ना, त्याला आपण आन्सर द्यायचं असतं की कुछ खबर नाही है, सब सही चल रहा है. कारण क्या खबर आहे ना, तो ह्याच्यासाठी विचारचा माणूस, कारण त्याला लाशोनहारा ऐकायची आहे. आणि मग खबर देणारा जो माणूस असतो ना, तो जेव्हा खबर देतो ना, तेव्हा तो लाशोनहारा करतात. 2 माणसं लागतात लाशोनहारा करायला, आणि मग त्या लाशोनहारामध्ये तिसरा माणूस कोण असतं, ज्याच्याबद्दल लाशोनहारा होते. आणि मग हा खबर पहिल्याचा
काम करतं. कारण ऐकणारा माणूसच त्याला कशाला ऐकतोय तो, कारण त्याला पसरवायची म्हणून ऐकतोय. तर तुम्ही तो ब्रेक केला ना की मला नाही ऐकायची, मग तुमच्याबद्दल लाशोनारा व्हायचंच बंद होईल. कारण लाशोनहारा ह्याच्यासाठी होते कारण आपण ऐकतोय. आपल्याला आपला सोशल स्टेटस काय आहे ना ते समजायसाठी आपण धडपड केली ना तरच आपल्याबद्दल सोसायटीमध्ये माणसं वाईट बोलतात. माझ्या डॅडी यानं एक सांगायचं की यानं ज्या झाडाला सगळ्यात जास्ती फळ लागलेलं असतात ना, जो झाड असतं ना ज्या झाडाला सगळ्यात जास्ती फळ लागतात ना, आंब्याच्या झाडाला जास्ती आंबं लागलं, लिंबूच्या झाडाला लिंबू लागलं आणि माणसं तिथपर्यंत पोहोचू नाही शकत. मग ती लोकं काय करतात, ती लोकं खाली उचलून दगड दगडं मारतात, दगड मारतात. फेकतात. तर जास्ती दगडं मारतात. तर एक लक्षात ठेवायचं की आपल्याबद्दल जर माणसं आपल्याबद्दल दगड मारतात ना, तर समजायचं की मी जिथं पोहोचली ना, तिथं तू नाही पोहोचू शकत आहे म्हणून तो दगड मारतोय. तुम्ही त्या लाशोनहारा देणाऱ्या माणसाला जर तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि तुम्ही लाशोनहारा केला ना, तर तुमचा झाड वाकला खाली. तुम्ही फळ तोडायला दिलं. तुम्ही त्याच्यामध्ये हे झाला. मग तुमच्याबद्दल लाशोनहारा नाही थांबणार आहे ती. लाशोनहारा थांबणार नाही. तो अजून होणार आहे. कारण तुम्ही त्या सर्कलमध्ये अडकलात परत. ते सगळ्या जे म्हणी आहेत ना, हत्ती चलता है तो कुत्ता भोगता है. कारण हत्ती आणि कुत्र्याचं काय नाही. जो मोठा असतं ना, त्याला अटॅक जो नाही करू शकत ना, तर त्याच्यावरच भुंकतात माणसं. ज्याच्यावर अटॅक नाही करू शकत ना, ह्याच्याबद्दलच लाशोनहारा होतो. जर मला येऊन माझ्या संगती माझा फ्रेंड येऊन माझ्या तोंडावर बोलेल ना, अरे तू हे करतोस, रॉंग करतोस करून. पण जो माझा फ्रेंड नाही, जो हे नाही, जो माझ्या लेवललाच नाही पोहोचू शकत आहे आणि त्याला माहितीये की अरे तो खूप मोठा आहे, तो माझा लाशोनहारा करेल. कारण त्याला माहितीये की मी डायरेक्ट नाही बोलू शकत करून. म्हणून लाशोनहारामध्ये तो सर्कलमध्ये तोडासाठी आपण लाशोनहारा ऐकायचा बंद करायचा. लाशोनहारा म्हणजे असं नाही की कोणी तुम्हाला विचारला काय या अमक्याचा काहीतरी खरा विचारला ना, तर त्या खऱ्यामध्ये आपण तो खरा पण सांगायची पद्धत असतं. मी तुम्हाला लाशोनहारामध्ये नाही येते ना अशी गोष्ट सांगतो. जेव्हा आहे ना अब्रामाने आहे ना, अब्रामाला देवाने सांगितलं ना, की तुला पुढच्या वर्षी मूल होणार आहे, इसाक पैदा होणार आहे. तेव्हा आहे ना सारा हसली आणि सारा बोलली, की "अरे मी एवढी म्हातारी झाली आणि एवढी सगळा लेडीजचं सगळं माझं वेस बंद झालेत आणि मला कसा मूल होईल? आणि माझा नवरा एवढा म्हातारा झालाय आणि त्याला कसा मूल होईल?" अशी सारा बोलली मनातल्या मनात. आणि देवाने आहे ना, अब्रामाला काय सांगितलं? देवाने अब्रामाला सांगितलं, की "ती तुझी बायको असा काय विचार करते, की ती म्हातारी झाली आणि तिला पोर नाही होईल करून?" देवाने पुढचा नाही सेंटेन्स सांगितला, की ती अशी का बोलते, की माझा नवरा पण म्हातारा झालाय आणि कसा पोर होईल करून? काय देवाने त्याच्यामध्ये ट्रुथ मधला काहीतरी ट्रुथ थांबवला. का ट्रुथ थांबवला? कारण तो ट्रुथ सांगितला असता तर त्यांच्यामध्ये हसबंड वाईफ मध्ये यांना भांडण झालं असतं म्हणून. कारण मग अब्राम काय बोलला असता, की "तू म्हातारी झालीस. ठीक आहे, तू म्हातारी झाली. पण मी म्हातारा झालो काय बोलतेस? मला तर मूल झालं त्या हागारपासून इश्माईल." तो असा बोलला असता ना, कारण ती काय बोलली, माझा नवरा पण म्हातारा झाला. तो बोलला असता ना, की त्यांच्यामध्ये भांडण झालं असतं त्या गोष्टी घेऊन. पण देव काय बोलला, की ती म्हातारी झाली आहे म्हणून तिला मूल नाही होणार असा का ती विचार करते. मग अब्रामाच्या मनात आहे ना, साराबद्दल अजून प्रेम निर्माण झालं, की तू असा काय विचार करतो, की तू म्हातारी झालीस? तू म्हातारी नाही झालीस आहे. तुला का असं वाटतं, की तू म्हातारी झालीस करून? म्हणजे त्याच्या तो जो थोडीशी गोष्ट देवाने नाही सांगितली त्याच्यामध्ये काय झालं, त्यांच्या घरी पीस अजून निर्माण झाला, लव्ह निर्माण झाला, पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. तर आपण सांगताना पण आहे ना, काय सांगायचं, काय नाही सांगायचं ना, म्हणून मी बोललो जिभेवर आहे ना कंट्रोल पाहिजे. जीभ आपल्या कंट्रोल खाली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा बोलायला लागतो आणि बोलतो ना, तसा नाही बोलला पाहिजे. जिभेवर कंट्रोल पाहिजे, की आपण काय बोलायचं, काय सांगायचं, काय नाही सांगायचं, किती सांगायचा, काय चांगला सांगायचा. कारण त्याला लाशोनहारामध्ये नाही येत तो. तुम्ही पीस वाढवासाठी, फ्रेंडशिप वाढवासाठी, एकी वाढवासाठी, ह्या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा तुम्ही खरा सांगता ना, त्याच्याने पीस वाढते, हे वाढते, तर तो लाशोनहारा खाली नाही येत. पण तुम्ही खरा सांगून त्याच्यामध्ये भांडण काढता आणि पीस डिस्ट्रॉय करता ना, तर हा खरा पण लाशोनहारा मध्ये येतो. लाशोनहाराचा खूप मोठा हे आहे. खूप गोष्टी आहेत, कितीतरी आहेत. जेव्हा नातान आहे ना, प्रॉफेट नातान किंग डेव्हिडला येऊन सांगतोय ना, किंग डेव्हिडनी काय केला, ती बादशेबा होती ना, ती अंघोळ करत होती आणि तिला बघितलं आणि मग तिला घेतला आणि मग तिच्या नवऱ्याला लढायला पाठवलं आणि तो मेला. आहे ना, आणि तो मेल्यावर तिला स्वतःच्या हॅरममध्ये घेतला. आता देवाने आहे ना प्रॉफेट नातानला पाठवलं, की डेव्हिड राजाने हे केलं, रॉंग केला करून. सांग त्याला, हे रॉंग केला मी त्याच्यासाठी त्याला शिक्षा करणार आहे करून.
तो प्रॉफिट नाथान पण डेव्हिड राजाकडे येते ना, तो डेव्हिड राजाला डायरेक्ट नाही सांगते की देवाने असं सांगितलंय, देवाने सांगितलंय की तू हे केलं ते केलं ते असं नाही सांगत आहे. तो डेव्हिड राजाला गोष्ट सांगते. काय गोष्ट सांगते की एक गरीब माणूस होता. त्या गरीब माणसाकडे एकच बकरी होती आणि तो बकरीपासून दूध काढायचा, त्याचा सगळी फॅमिली चालायची, हे चालायची. मग हे दुसरा एक श्रीमंत माणूस होता. त्या श्रीमंत माणसाकडे पाहुणं आलं आणि त्या पाहुण्याला खाया प्यायला द्यायचं म्हणून ह्यांनी काय केलं, त्या गरीब माणसाची जी बकरी होती ना, ती घेतली आणि ती कापून त्या पाहुण्यांना खायला दिली. ह्याच्याकडे एवढ्या बकऱ्या आहेत, ह्याच्याकडे एवढा प्रॉपर्टी आहे सगळ्या, पण त्यांनी स्वतःची नाही दिली, त्या गरीब माणसाची दिली. तर डेव्हिड राजा डोकं फिरतो, बोलतो, अरे माझ्या राज्यात असं कोण करतंय? रॉंग आहे, त्या माणसाला तर शिक्षा झाली पाहिजे. मग प्रॉफेट नाथन बोलते की हे तू केलास. मग प्रॉफेट नाथनला सांगते तो की असा असा तू केलास, असा असा केलास ना, तर देवाला त्याच्याबद्दल हे केले. कसा बोलायचा ना, हे पण जर डेव्हिड राजा सांगते तो डायरेक्ट बोलला असता ना, तर दुसरं हे झालं असतं. डेव्हिड राजाला तो इफेक्टच नाही. डेव्हिड राजा बोलला असता, मी राजा आहे, मी काय पण करू शकते. डेव्हिड राजाने माफीच नाही मागितली असती. त्याचं इगो मध्ये आलं असतं. त्यांनी बोललं असतं, काय मी माझा राज्य आहे, मी काय पण करू शकतोय, है ना. पण त्यांनी जेव्हा तो जजमेंट आणि हे ह्याच्याने ती सांगितली ना, त्याच्यामध्ये त्याचा इफेक्ट आला. इफेक्ट काय येते ना, त्याच्यासाठी पण कसं सांगत असं. तोरा आपल्याला सगळा शिकवतोय. तोरामधल्या गोष्टी आहेत ना, घेताना तुम्ही नुसतं स्टोरी लेवलवर नाही, त्याच्यामधून काय शिकवते ते घ्या. प्रॉफेट नाथन बोलते तेव्हा काय बोलते त्याच्यामधून घ्या. तो तसा का स्टोरी का सांगते तशी. त्यांनी डायरेक्ट सांगू शकत होता, तो स्टोरी का सांगते. तो स्टोरी ह्याच्यासाठी सांगते कारण त्याला पाहिजे की डेव्हिड राजाला ह्याचा सिरियसनेस समजेल आणि त्याच्या सिरियसनेस समजल्यावर तो माफी मागेल देवाची. तर प्रत्येक गोष्टीला व्हेरी इम्पॉर्टंट कंट्रोल ठेवला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. गुड क्वेश्चन. पण आपला आजचा लेक्चर नुसता लाशवणारावर नव्हता, चष्म्यावर होता, दृष्टिकोनावर होता, है ना. या जगामध्ये सगळ्या कसा होतं, काय होतं त्याच्यावर होता. एलिया अन्नाबीची पण गोष्ट सांगितली. तर या सगळ्या गोष्टी हे करून जरा विचार करा, सगळ्या मिक्स करा, एक दुसऱ्यावर असा घासा, तर तुम्हाला अशी ठिणगी उडेल, लाईट पेटेल आणि अजून कब्बाला समजेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. बाय एव्हरीबडी. Thank you. थँक्यू. थँक्यू Thank you. चिराग. हे रेकॉर्डिंग बंद करा. बोलायचं